मी हा वर्कशॉप जॉईन कशासाठी केलाय? कशासाठी? आणि स्पेशली मी त्यांना विचारतो जे रेकॉर्डिंग भेटेल की नाही विचारतात. काही दोघा तिघांनी विचारलं, रेकॉर्डिंग मिळेल का नाही. तुम्ही जर सिरियस असाल तर हे ₹9 तुमचे 90 मिनिटं कंपल्सरी प्रॉपरली सिरियसली फोकस करा. क्लिअर? अदरवाईज काय होईल? येस, हेल्दी लाईफस्टाईल, वेट लॉस, वेट लॉस, वेट लॉस, हेल्दी लाईफस्टाईल, मेडिसिन फ्री लाईफ, डायबेटिक, दॅट्स वाय वेट लॉस, व्हेरी गुड. ओके, त्याच्यानंतर वेट लॉस, नॉट फॉर वेट लॉस, जॉईंट फॉर बॉडी पेन. बॉडी पेन साठी जॉईन झालेत की पेन घालवण्यासाठी जॉईन झालेत? ओके, बॉडी पेन घालवण्यासाठी, बरोबर. हेल्दी लाईफस्टाईल, हेल्थ, गुड हेल्थ अँड फिजिक्स, वेट लॉस, हेल्दी लाईफस्टाईल, फॅन्टास्टिक. सो सगळ्या मनोकामना तुमच्या पूर्ण होतील जर तुम्ही सिरियसली ऐकलं तर. म्हणजे आज तुम्हाला माहिती मिळेल. ओके, आता ही माहितीचा वापर कसा करायचा? कसा वापर करायचा सांगा? थायरॉइड आहे. ओके, सांगा. माहितीचा वापर कसा करायचा? आता साधारण 800 जण जॉईन झालेत. 800 जण. कसा वापर करणार तुम्ही? मी इथून काहीच करू शकत नाही. तुम्हाला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. क्लिअर? जर तुम्ही ऍक्शन घेतलं तरच इम्प्लिमेंटिंग. बरोबर. सौरभ इज सेइंग इम्प्लिमेंटिंग. ऍक्शन्स. व्हेरी गुड. फॅन्टास्टिक. ओके. सो सॅम इज सेइंग नो मेडिसिन, नो डॉक्टर. हेल्दी लाईफस्टाईल. फॅन्टास्टिक. सो इम्प्लिमेंटेशन. सो इम्पॉर्टंट आहे, जर इम्प्लिमेंटेशन नाही केलं, कसं करणार इम्प्लिमेंट? मी तुम्हाला सगळी माहिती देईल. आतापर्यंत माहिती नव्हती का? माहिती होती की नाही थोडी तरी? पण जर माहिती दिल्यानंतर जर ऍक्शन घेतली तरच तुम्हाला फायदा आहे, हे लक्षात ठेवून द्या. दुसरी गोष्ट, तुम्ही जर वेट लॉसच्या साठी किंवा तुमच्या फिटनेससाठी आलेलात, हेल्थसाठी आलेलात, तर सिरियसली प्रत्येक गोष्ट फोकस करून करा. हा, तुम्ही जर चहा घेत असाल, ब्रेकफास्ट करत असाल, तर ती आत्ता या 1.5 तासासाठी, या 90 मिनिटासाठी सोडून द्या. ठीक आहे? प्रॉमिस? प्रॉमिस, फुल फोकस. प्रॉमिस. वचन देतो असं पण लिहू शकता तुम्ही मराठीमध्ये, पण प्रॉमिस लिहिलं तर इझी, पी लिहिलं तरी चालेल. एक्सलंट. हा, ग्रेट. आणि इंटरॅक्टिव्ह असणार आहे. इम्पॉर्टंट की मी काय काय गोष्टी अशा सांगणार आहे की असे तुम्ही ऐकलेले नसतील. सो आपण स्टार्ट करूया. अजून एक गोष्ट, की ज्यांना ज्यांना जे काही प्रश्न आहेत, एक रिक्वेस्ट आणि एक विनंती, कारण तसे मी त्याचं उत्तर देणारच नाही. जे कोणी ज्यांना ज्यांना प्रश्न आहेत, ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कधी मिळतील? शेवटी. त्यामुळे जे काही प्रश्न आहेत ते लिहून ठेवा. तुम्ही आता मध्ये मध्ये जर प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं मिळणार नाहीत. ओके, हे माझं प्रॉमिस. त्याचं कारण असं आहे की तो प्रश्न तुमचा आहे. बाकीच्या मेंबर्स, बाकीचे जॉईन झाले त्यांचा नाहीये. त्यामुळे त्या प्रश्नांमुळे बाकीचे जण डिस्टर्ब होतील, म्हणून मी त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात शेवटी मिळेल. आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल याची गॅरंटी. क्लिअर? पण सगळ्यात शेवटी. सो पूर्णपणे तुम्ही सेशन ऐकून घ्या. अजून एक महत्वाची गोष्ट, खूप इम्पॉर्टंट, की हे जे सेशन आहे हे वर्कशॉप बद्दल आहे. वर्कशॉप आहे, काही प्रॅक्टिस आपण करून घ्या, एक स्पेशल मेडिटेशन करू घेऊ. फोकस करून प्रॉपरली एंगेज झाला तर त्याचा फायदा आहे. आणि हा जो वर्कशॉप आहे याच्यानंतर कोणाकोणाला माहिती की माझा कोर्स आहे वेट लॉसचा. खूप काही मेंबर्स आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड जे हा कोर्स एन्जॉय करतात, जॉईन केलाय, त्यांचे रिझल्ट आहेत, त्यांचा वेट लॉस झालाय, त्याची शुगर रिव्हर्सल झाले, थायरॉइड कंट्रोल मध्ये आलाय, अशा बऱ्याच गोष्टी झाल्यात. या कोर्सची माहिती मी वर्कशॉपच्या शेवटी देणार आहे. त्यामुळे मध्येच असं विचारलं सर मला कोर्स जॉईन करायचा आहे, सुशील मला कोर्स जॉईन करायचं, मी सगळ्यात शेवटी त्याची माहिती देणार आहे. आणि ज्यांना ज्यांना जॉईन करायचंय ते नंतर जॉईन करू शकतात. आजच स्पेशल ऑफरच्याच आहेत. आज वेबिनार ऑफर पण देणार आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी इंटरेस्टेड टाईप करा. ओके, त्यामुळे आता ज्या प्रश्नांची, आता काही जण काय काय गोष्टी लिहितायत, प्रश्न लिहितायत, मोठे मोठे वाक्य लिहितायत, ते वाक्य मी वाचून दाखवणार नाहीये. त्याचं कारण असं आहे की तेवढा वेळ नाही मिळणार. कारण आता जवळजवळ 800 जण आहेत. कारण नॉर्मली मी 500च्या वरती पार्टिसिपेंट घेत नाही, पण यावेळेला खूप जण जॉईन झालेत इंस्टाग्रामचे रील्स बघून, काही ना काही. त्यामुळे मला कंट्रोल करायला लागेल. तर तो आपण स्टार्ट करूया. मला एक सांगा, सगळ्यांनी सगळ्यांनी फुल तयारी केलेली आहे मानसिक. आपण आता त्याच्यावर फोकस करूया. लेट्स स्टार्ट. सो मी आता स्लाइड शेअर करतोय. तुम्हाला हे स्लाइड दिसते की सांगा, टाईप करा यस. यस, दिसते? काहीच दिसत नसेल तर ब्ल्यू कलर दिसते, कारण मी काहीच केलेलं नाही. ओके, येस, ग्रेट, थँक्यू, थँक्यू, ग्रेट. सो मराठी बस स्टॉप लिव्हिंग एक स्पेसिफिक सायंटिफिक का सायंटिफिक अप्रोच टुवर्ड्स लॉंग टर्म वेट मॅनेजमेंट. म्हणजे फक्त वेट लॉस मी फिटनेस बद्दल पण बोलणार आहे. आणि जर मी तुम्हाला परत एकदा सांगतो की जेव्हा तुम्ही वेट लॉसवर फोकस करता, जेव्हा फिटनेसवर फोकस, टोटल बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणं गरजेचं आहे. असं नाही की फक्त पोट कमी झालं. आणि खूप जण असे आहेत की मला फक्त पोट कमी दाखवा.
ते भ्रम करणार आहे आणि काय प्रोसेस आहे अजून क्लिअर. आता आपण सुरुवात करूया वर्कशॉपच्या अगोदर. मेन गोष्ट तुम्हाला स्वतःला कधी रिअलाइज झालं, कधी समजलं की तुमचा माझा आवाज प्रॉपर येतोय? माझा आवाज प्रॉपर येतोय? टाईप येस इन द कमेंट बॉक्स. माझा आवाज प्रॉपर येतोय? येस. आता ज्यांचा ज्यांचा आवाज ब्रेक होतोय त्यांचं इंटरनेट कनेक्शन तुमचं लूज आहे. तुमचं स्लो इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्हाला आवाज क्लिअर येणार नाही. तेव्हा तुमचं नेट कनेक्शन इम्प्रूव्ह करत असेल तर ठीक आहे. कारण ज्यांनी यस म्हटले याचा अर्थ येस परफेक्ट. काही जणांनी यस म्हटलंय म्हणजे माझ्या इथून प्रॉब्लेम नाहीये, कारण मला इथे इंडिकेटर दिसतंय हाय लेवलचं स्पीडचं इंटरनेट आहे. ओके, सो स्टार्ट करूया आपण. कधी तुम्हाला कळलं की तुमचं वजन तुम्हाला आता वाढलंय? कधी वाढलं? कसं वाटलं? पोस्ट पॅनिक अटॅक, ठीक आहे. प्रेग्नन्सी, ओके. कधी रिअलाइज झालं, कधी असं वाटलं की आता वजन वाढलं, आता कमी करायला पाहिजे? खूप महत्वाचं आहे, कारण जोपर्यंत आपल्याला समजत नाही प्रेग्नन्सी नंतर, ठीक आहे, जोपर्यंत समजा आफ्टर मॅटर्निटी, पीसीओडी, मूड स्विंग्स, एजिंग, आफ्टर 35, आफ्टर मॅरेज, थायरॉइड इन लास्ट फ्यू मंथ्स आफ्टर डिलिव्हरी, दम लागतो, नी पेन बिफोर 2 मंथ्स, थायरॉइड खूप जणांना आफ्टर किमो. ओके, आय होप किमो मधून बाहेर आला असाल, कॅन्सर मधून. पीसीओडीज, लेझीनेस आफ्टर 40, मेनोपॉज, पीसीओडीज, ग्रेट. ओके, जाडं वाटतं. ओके, 35 नॉर्मली ह्या एज मध्ये होतं. आणि सिंपल सांगतो याच्यामध्ये का रिअलाइज होतं, कारण ऍक्च्युली बाय नॅचरली तुमचं वजन वाढतं, कारण आपण त्यावर आपण काम करत नाही. ओके, होतं काय, जसं कोण प्रत्येकाचं साधारण एज सांगू शकता तुम्ही? 20 आहे, 25, 30 आहे, कारण मेजरली सगळे 30 ते 50च्या रेंज मध्ये आहेत. पण काही जण कधी तुम्ही 20 मध्ये पण असाल, 25 मध्ये असाल, कारण माझ्याकडे काही मेंबर्स आता 23, 24 चे एज वाले जॉईन झालेत. मला स्वतःला असं हे शॉक बसला, पण तुम्ही करू शकता कुठल्याही लेवलला. पण मेजरली बघतोय 30-35. ओके, 30-35 वेट कमी होत नाही, ठीक आहे, आपण त्याच्यासाठी चालूय. 29, 80 वेट आहे की एज आहे? 80 काय लिहिलं तुम्ही? 54, 34. माझ्याकडे एक सांगतो, माझ्याकडे जे मेंबर्स आहेत ना, अगदी 9 वर्षापासून 65 एज पर्यंत आहेत. पण तुमचं एज एज 80 आहे. 80 एज मध्ये तुम्हाला, ओके, 30, ओके, ठीक आहे. 30, ओके. कारण काही जणांनी वेट टाकलं एजच्या ऐवजी. मी बोला 80 किलो, 80 एज वाला कोण आहे? ओके, ग्रेट. सो मला एक अंदाज आला. आता ह्या एज मध्ये काय होतं माहितीये, तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं. मेटाबॉलिझम ज्याला चयापचय म्हणतात. कोणाला माहितीये चयापचय? मेटाबॉलिझम हे कोणाला माहितीये? मेटाबॉलिझम काय आहे? मेटाबॉलिझम सांगा. मेटाबॉलिझम काय? डायजेशन प्रोसेस, पचन शक्ती. ओके, आता एक लक्षात ठेवा, मेटाबॉलिझम म्हणजे काय? सिंपल आहे. तुम्ही जे काही खाताय, जे काय बऱ्यापैकी तुला माहित असेल काय, जे काय तुम्ही खाताय फूड, ते फूड खाल्ल्यानंतर कुठे कन्वर्ट होतं? ते कन्वर्ट होतं एनर्जी मध्ये, बरोबर? ते जर एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसला मेटाबॉलिझम म्हणतात. म्हणजे युटिलाइज व्हायला पाहिजे. प्रत्येक फूड हे बॉडी एक कॅलरी मध्ये कन्वर्ट यूज करतं, म्हणजे आल्या कॅलरीज आल्या माझ्या शरीरामध्ये, आणि त्याला ज्यावेळेला एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं त्याला मेटाबॉलिक प्रोसेस म्हणतात. आणि ती एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली तरच आपण बॉडी युज करू शकते. समजलं? बाकी आता दुसरे कोणी हाईट वेट टाकू नका. मी काय सांगतोय त्याचं समजून घ्या. मेटाबॉलिझम काय आहे की तुम्ही जे फूड खाता ते जे एनर्जी मध्ये कन्वर्ट होणं, त्या प्रोसेसला मेटाबॉलिझम म्हणतात. आता मला एक सांगा, जे तुम्ही फूड खाताय, काही खा, वडापाव, चपाती, पेढा, जे काय खाल्लेत, बर्फी, ओके, फळं खाल्लेत, ते जर एनर्जी मध्ये कन्वर्ट नाही झालं तर कशामध्ये कन्वर्ट होईल सांगा? ते एनर्जी मध्ये वापरलंच गेलं नाही. तुम्ही जे काही आहे, जे काही खाल्लं ते एनर्जी मध्ये वापरलं जाणार, फॅट्स मध्ये कन्वर्ट होईल. मला एक सांगा, जर तुमचं मेटाबॉलिझम स्लो झालं, म्हणजे एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्याची प्रोसेस स्लो झाली. मी सिंपल शब्दात बोलतोय, मी ते नाही बोलत की ग्लायकोजेन, ग्लुकोज या गोष्टी नाही बोलत. सिंपल, जर तुमची स्लो झाली मेटाबॉलिझम, म्हणजे एनर्जी प्रोसेस स्लो झाली, तर ती कन्वर्ट होईल फॅट्स मध्ये, आणि याचं कारण आहे की तुमचं फॅट्स वाढते. ओके, आणि कारण का? कारण आपण त्या मेटाबॉलिझमला चांगलं ठेवण्यासाठी कामच केलेलं नाहीये. हे यंग एज मध्ये नव्हतं. तुम्ही कॉलेजमध्ये होता, स्कूलमध्ये होता, त्यावेळेला मेटाबॉलिझम खूप फास्ट होतं. समजते? आणि काही जणांचं जेनेटिकली वेट असेल पण त्याच्यावर पण काम करतायत. मग कळलं? मग आता त्याचं मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आपल्याला काम करायचंय. आता मला एक सांगा, ज्या वेळेला तुम्ही वेट लॉस करायचंय, तुमच्या डोक्यात काय असतं की मला फक्त एक डाएट करायचंय, बरोबर? पण ज्या वेळेला तुम्हाला हे रिअलाइज येईल की तुम्हाला मेटाबॉलिझम वर काम करायचंय, रिअल जे रूट कॉज, त्याचं मुळामध्ये त्याचं काम केलं तर तुमचं मेटाबॉलिझमची प्रोसेस
वेट लॉसची प्रोसेस इझी होईल. समजलंय? त्याच्यानंतर जे अजून एक दुसरी गोष्ट आहे की तुमचं ज्या वेळेला एज वाढतं त्यावेळेला अजून एक गोष्ट होते. काय होतं? तुमचा मसल लॉस, तुमच्या मसलची झीज होते. हे कोणाकोणाला कळलंय? हे कोणाकोणाला कळलंय? ठीक आहे, आता हाईट वेट वगैरे टाकू नका. कोणीतरी आता 5.1 इंच टाकले, मी बघितलं. मी सगळे मेसेज दिसतायत, पण फोकस करा की मी जे सांगतोय त्याच्यावर. क्लिअर? मसल्सचा लॉस होतो की नाही? कोणाकोणाला वाटतंय की मसल्सचा लॉस झालेला नाहीये. म्हणजे मी नाही म्हणत की मसल्सचा लॉस म्हणजे मसल्स म्हणजे माझी बॉडी एकदम फिजिक टाईप. तुम्हाला ज्यावेळेला फॅट्स येतात, तुम्ही हाताकडे लक्ष द्या. तुमच्या हातामध्ये मसल्स आहेत का? टोन बॉडी दिसते का? मसल्स दिसतात का? नाही. म्हणजे फॅट्स आहेत. म्हणजे तुमचं फक्त पोटामध्ये फॅट्स नाहीये. ते सगळीकडे आहेत. फक्त कपडे घातल्यानंतर पोट मात्र पुढे दिसतं. पण हातामध्ये पण आहे. त्याच्यामध्ये फॅट्स आहेत. ते जर तुम्ही कन्व्हर्ट केले, बॉडी टोन झाली तर मसल्समध्ये. म्हणजे आणि मसल्स जर तुमचे लॉस होतात, त्याच्यामुळे पण मेटाबॉलिझम स्लो होतं. हे कोणाला माहितीये? जेव्हा जेव्हा मसल लॉस होतो तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं. कारण मसल्सला कॅलरीज भरपूर लागतात. जर मसल्स नसतील आणि फॅट्स असतील, त्यामुळे तुम्ही कॅलरीज समजलं? म्हणजे तुम्ही जर मसल्सला ट्रेन केलं तर काय होईल? मसल्सला ट्रेन केलं तर काय होईल? मेटाबॉलिझम वाढेल. कसं ट्रेन करायचं या सगळ्या गोष्टी मी सांगेन. याचा अर्थ दोन गोष्टी महत्वाच्या, मेटाबॉलिझम वाढवणं आणि मसल मास वाढवणं. क्लिअर? इथपर्यंत आली गोष्ट? सिंपल छोटे छोटे सायन्स आहेत. ज्यांना अगदीच कळत नाही त्यांनी ऍटलीस्ट थोडाफार ते समजून घ्या. ओके, ग्रेट. ओके. नेक्स्ट आहे की अजून काही गोष्टीमुळे तुमचं वॅट वाढतं. म्हणजे वेट कशामुळे वाढू शकतं? मेडिकल कंडिशन. काही जण थायरॉइड आहे, पीसीओडीज आहे, बॅक पेन आहे वगैरे. काय काय तुम्हाला आता किती जण टाकलं? हाय बीपी आहे, काहींचं अँजिओप्लास्टी झालंय, पीसीओडीज, पीसीओएस, त्याच्यानंतर शुगर. कितीतरी अशा गोष्टी आहेत. आता मला एक सांगा, ह्या सगळ्या व्याधी या वयामध्ये पाहिजेत का? मेनिस्कस टिअर पाहिजेत का? नाही ना. मला एक सांगा की हेल्दी लाईफ म्हणजे काय? फक्त पोट वाढलं, पोट कमी झालं म्हणजे झालं का? नाही. तुम्हाला ओव्हरऑल हेल्थ इम्पॉर्टंट आहे. तुमची हार्ट हेल्थ, स्टॅमिना, तुमचे लंग्स कॅपॅसिटी आहे का? नाही. त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुमच्या चेंज होत जातात, त्यावेळेला बाकी गोष्टीवर फरक पडतो. म्हणजे तुमचं वेट जे आहे ते सगळ्याच गोष्टींची कनेक्टेड आहे. सगळ्याच गोष्टीची. त्यामुळे जसं थायरॉइड कंपल्सरी मेटाबॉलिझमवर इम्पॅक्ट करतं. कोणाकोणाला थायरॉइडचा इश्यू आहे? बरोबर? कोण कोण थायरॉइडच्या गोळ्या घेत आहे? 100% थायरॉइड मेटाबॉलिक रेट स्लो करतं. ओके. ऑफकोर्स बीपी, ब्लड प्रेशर रेग्युलेशन होत नाही त्याच्यामुळे, शुगरमुळे काय होतं? इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते, त्यामुळे बॉडीमध्ये ती शुगर राहते ब्लडमध्ये. सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. बीपी, कळलं? कोलेस्ट्रॉल, ऑफकोर्स. ओके. येस. सो ह्या गोष्टींवर काम करायला पाहिजे. नी पेन आहे, बॅक पेन आहे. आता ज्यांना ज्यांना नी पेन आणि बॅक पेन आहे, मला एक सांगा, आज जर तुम्ही तेच घेऊन बसला तर तुम्ही काही करू शकता का? माझ्याकडे कितीतरी मेंबर्स असे आहेत की ज्यांची नी पेन आहे, बॅक पेन आहे, सुरुवात केली वर्कआउटला, आज त्यांचे सगळे प्रॉब्लेम हळू सॉल्व्ह होत आहेत. काहींचे हे प्रॉब्लेम आहेत. चला हळूहळू सुरुवात करत 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 त्या लेवलला पोहोचले. करू शकतात की नाही? तुम्हाला स्वतःला विश्वास बसेल जेव्हा तुम्ही स्वतः सुरू कराल. काहीही प्रॉब्लेम असो बॉडीचा, तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. का तुम्हाला तसंच राहायचंय? कोणाला तसंच राहायचंय? तुमच्या प्रॉब्लेम आहे. शुगर आहे तर शुगर राहू दे ना, काय फरक पडतोय? बीपी आहे तर बीपी राहू दे ना, काय होतंय? बॅक पेन आहे राहू दे. त्याच्यावर काम करायला पाहिजे की नाही? म्हणून बोलतो की ज्याला आपण वेट लॉसचा विचार करतो त्याच वेळेला कम्प्लीट हेल्दी बॉडी आणि प्रॉपर शेप मधली बॉडी. कोणाला चांगल्या शेप मध्ये यावं असं वाटतंय? प्रत्येकाला वाटत असेल. असं वाटतंय का की मला पोट फक्त कमी झालं असं? नाहीतर मग काय फक्त कमी खा. पण कमी खाल्ल्यामुळे तुमचं शरीर असं वीक दिसेल, त्याच्यावर मी बोलीनच नंतर. त्यामुळे प्रत्येक जण सांगते बघा, इतक्या जणांनी टाईप केलं की नाही आम्हाला शेप पाहिजे, शेप पाहिजे, शेप पाहिजे. मेहनत केली तर शेप पण येईल. परफेक्ट, व्हेरी गुड. संध्या इज सेइंग एव्हरीवन. ऑफकोर्स. सो याच्यावर आपण काम करू. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, जो मी नंतर बोलणार आहे. पण त्याच्याही अगोदर हे फॅक्टर्स तुम्हाला कळले आणि काही फॅक्टर्स मी अजून डीप मध्ये सांगेन. आता ही जे सगळ्या गोष्टी आहेत डिस्कस करायच्या अगोदर मला फक्त माझ्या मिशन बद्दल सांगायचंय. माझी मिशन आहे मिशन टू ट्रान्सफॉर्म मिलियन लाईव्ह. आणि माझी मिशन काय? मेक फिट पीपल फिट अँड स्ट्रेस फ्री ऑल ओव्हर इंडिया. आणि आता बाकी जगामध्ये पण चाललंय, बाकी 8 कंट्रीज मध्ये पण, त्याच्याबद्दल पण सांगेन. तेही माझी मिशन आहे. आणि मिशन मध्ये आज तुम्ही ऍटलीस्ट वर्कशॉपला जॉईन केल्याबद्दल धन्यवाद. या मिशनला तुम्ही कनेक्ट झालेला आहात
ऍटलीस्ट तुम्हाला माहिती मिळणार आहे. ग्रेट. आता मी माझ्याबद्दल माहिती सांगणार आहे. चालेल? माझी थोडीशी माहिती जेणेकरून मी कोण आहे, कशी सुरुवात केली, ओके? 2 ते 3 मिनिटात. त्याच्यानंतर आपण वर्कशॉप बद्दल बोलू. काही जण बोलतात, "नाही, नाही, नाही, मला पण फक्त वर्कशॉप ऐकायचं आहे," म्हणून मी परमिशन विचारतो. ओके, ग्रेट. सो माझं नाव सुशील नरावडे. काहींनी Instagramवर कनेक्ट झालं असेल, काही Facebookवर झालं असेल. मी ऍक्च्युअली बँकर होतो. 2014 ला बँकेचा जॉब सोडला पॅशनसाठी. क्लिअर? आणि योगा याची सुरुवात झाली मी वयाच्या 8व्या वर्षापासून. माझे वडील योगा ट्रेनर होते. आता वयाच्या 80व्या वर्षी पण ते रोज 2.5 ते 2 तास व्यायाम करतात. याच्यावर व्हिडिओ मी टाकला होता Instagramवर खूप काही अगोदर. तो कदाचित काही जणांनी बघितला पण असेल. ओके, ते माझे मोटिवेशन आहेत. त्याच्यानंतर मी 92 ला म्हणजे 93 ते 95 मध्ये मी हिप्नॉसिस बद्दल थोडासा माहिती घेतली आणि त्याच्यावरती कोर्स केला. मनोहर नाईक सर जे माझे गुरु. मनोहर नाईक सर ऐकले असतील. हिप्नॉसिस म्हणजे तसे म्हटलं तर जगभरात फेमस आहे. महाराष्ट्रामध्ये तरी फेमस आहेत. की त्यांनी स्टेज शो ऐकले असेल. ते ह्या कोविडच्या पिरियड मध्ये ते निघून गेले. स्वर्गवासी झाले. ते माझे गुरु. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची पॅशन मला होती. त्यामुळे बँकेचा जॉब करता करता मला असं वाटायचं की याच्यावर काम करायचंय. आणि मग 2014 ला मी जॉब सोडला. माझ्या पॅशनवर काम करायला सुरुवात केली. कोचिंग सुरुवात केली, काउन्सिलिंग सुरुवात केलं, हिप्नॉसिसचा वापर करायला लागलो. पुन्हा एकदा काही कोर्सेस केले. अगदी 15 ते 20 लाख रुपये खर्च केले. माझे मेंटर सिद्धार्थ राजशेखर, जॅक कॅनफिल्ड नाव ऐकलं असेल तर, चिकन सुपर सोलचे ओनर, ऑथर. त्याच्यानंतर टी हॅवेकर माझे मेंटर आहेत आणि बरेचसे फिटनेस ट्रेनर आहेत, ते माझे मेंटर आहेत. या सगळ्यांनी जे जे काही शिकवलं, आता त्याच्यामध्ये मी माइंड ट्रेनिंगवरचा भरपूर वर्ष अभ्यास केला. मेडिटेशन खूप ठिकाणून शिकलो. मग ह्या सगळ्याचा वापर मला एक सांगा, तुमच्याकडे प्रत्येकाकडे काहीतरी नॉलेज आहे की नाही? काहीतरी नॉलेज आहे, काहीतरी शिकलाय. बरोबर? आणि आपण काय करतो, त्या नॉलेजचा ऍडवाइस देतो आणि काही जण त्या ऍडवाइसची किंमत देत नाही. मी काय ठरवलं, की या सगळ्या गोष्टीच्या नॉलेजचा वापर करायला सुरुवात केली, जेणेकरून लोकांचे ट्रान्सफॉर्मेशन होतील. आणि स्पेशली ज्यावेळेला मी कोचिंग करायचो, त्याच्यामध्ये आतापर्यंत थाउजंड्स ऑफ सुसायडल केसेस, ज्यांना सुसाईड करायची इच्छा, तसं म्हटलं सुसाईड डायरेक्ट करत नाहीत. पण याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, चांगले मोठे मोठे एंटरप्रेन्स आहेत. माझ्या कॉलेजचे 2 फ्रेंड्स आहेत, ज्यांनी सुसाईड अटेम्प्ट केली आणि त्यांना मी त्याच्यातून बाहेर काढलं. विदाउट मेडिसिन्स, विदाउट एनी काही स्ट्रेस मॅनेजमेंटचे बऱ्याचशा हजारो लोकांना मी काउन्सिलिंग केलं, कोचिंग केलं, जे स्ट्रेस मधून वेगळ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर पडले. ओके, त्याचबरोबर मी सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे, सर्टिफाईड लाईफ कोच आहे, सर्टिफाईड योगा ट्रेनर आहे. मी इंटरनॅशनल आणि इंडिया दोन्ही मधले योगाचं ट्रेनिंग घेतलंय. खूप आहे, म्हणजे 200 आवर्सचा 200 आवर्स. न्यूट्रिशन एक्सपर्ट आहे. त्याचबरोबर सर्टिफाईड NLP ट्रेनर, मास्टर NLP ट्रेनर म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आणि माझा मेन फोकस हिप्नॉसिस आणि NLPचा आहे, की माइंड प्रोग्रामिंगचा वापर फिटनेस मध्ये करणं. ओके, कोणाकोणाला असं वाटतं की ह्याचा वापर खरोखर होतो की नाही, डाऊट असेल. कारण 99% सगळ्या गोष्टी माइंडशी रिलेटेड आहेत. का तुम्ही कन्सिस्टंट नाही आहात? कारण तुमचं मन तयार नसतं. का तुमची इच्छा होत नाही वर्कआउटची? कारण तुमचं मन तयार नसतं. का तुम्हाला फूडवर कंट्रोल नसतं? कारण माइंड तयार नसतं. म्हणून या सगळ्या गोष्टीचा वापर करून, माइंड ट्रेनिंगचा वापर करून मी सुरुवात केली कोर्सला. आणि आज आतापर्यंत एक मराठी ट्रेनर आहे. आतापर्यंत 1 लाख पेक्षा जास्त लोकांना ट्रेन केले वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. स्ट्रेस मॅनेजमेंटवर, त्याच्यानंतर कॅमेरा फिअर किंवा नॉर्मल फिअर कशी घालवायची. 650 सायंटिस्टला ट्रेन केले स्ट्रेस मॅनेजमेंटवर ऑल ओव्हर वर्ल्ड. त्याच्यानंतर रोटरी क्लब ऑफ नवी मुंबईमध्ये 250 लोकांचं काउन्सिलिंग केलंय 22 ते 25 वर्षाच्या मुलांमध्ये. क्लिअर? आता ह्याचा वापर करून मी लॉकडाऊन मध्ये 4 वर्षापूर्वी कोर्स लॉन्च केला आणि आता 8 कंट्रीज मधून मेंबर्स आहेत. अगदी US, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सिंगापूर, कुवेत, ओमान आणि इंडिया, अजून कुठली कंट्री राहिली. क्लिअर? तर या कंट्रीज मधून मेंबर्स आहेत. बरेचसे मराठी आहेत आणि बरेचसे बाकी सेलिब्रिटीज आहेत. डॉक्टर्स भरपूर आहेत, पोलीस आहेत. हे सगळे ट्रान्सफॉर्म होत आहेत, एन्जॉय करतात, अगदी वेगवेगळ्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडतात. हे माझं इंट्रोडक्शन. ओके, हा, कतार मधून पण आहे. ओके, ज्योती, तुमचं कोण फ्रेंड आहे का कतार मधून? कारण माझे एक मेंबर कतारचे आहेत. सो हे इंट्रोडक्शन. सो आपण पुढे जाऊया. थँक्यू सो मच. थँक्यू. या, आणि मराठीच आहे मी पूर्णपणे. येस, मी ठाण्यामध्ये राहतो. खूप जण बोलतात की मी पुण्यामध्ये. माझं बेस आहे ठाण्यामध्ये आणि संपूर्ण कोर्स ऑनलाईन असतो. ओके, क्लिअर? ओके, ग्रेट. सो आता आपण मेन गोष्टीवर येऊया की आपण नक्की काय आहे. एक्सरसाइज आणि हे डाएट दोघां. थँक्यू सो मच निलेश, थँक्यू नेहा, थँक्यू. येस. सो महत्वाची गोष्ट काय, एक्सरसाइज आणि डाएट ह्या सगळ्यांना माहितीये. पण त्याच्यावर काही सिक्रेट एलिमेंट्स आहेत जे नॉर्मली विसरतो आणि म्हणून आपल्याला कंटाळा येतो, म्हणून वेट लॉस होत नाही किंवा सस्टेन होत नाही. की तुम्ही करायचा प्रयत्न करता, काही पिरियड पर्यंत जाता, त्याच्यानंतर परत
रिगेन होतं, बरोबर. वेट लॉस करता आणि परत ते वाढतं का? कारण बाकी गोष्टी तुम्ही इग्नोर करता. येस. यस महंतेश, थँक्यू सो मच. या थँक्स टू यू ऑल्सो. सो सगळ्यात मोठी मिथ काय सांगा? स्पॉट रिडक्शन. आता ही मिथ तुम्हाला अजूनही आहे की अजूनही तुम्हाला वाटतं की स्पॉट रिडक्शन होऊ शकतं, की मला बोलतात की सर मला फक्त आहे ना पोट कमी करून द्या. अहो, जगात एकही औषध नाही की जे फक्त पोट कमी करून देतं. जगात एकही व्यायाम नाही. नाहीतर मी हे 90 मिनिटं घसा पोट करण्यापेक्षा मी सांगितलं असतं हा व्यायाम करा किंवा हे औषध घ्या किंवा मी कंटिन्युअसली तोच व्हिडिओ टाकला असता. मिशन सक्सेसफुल. सगळे फिट आहे का? नाही. पहिली गोष्ट, स्पॉट रिडक्शन का पॉसिबल नाही? कारण फॅट्स आपले तिथे डिपॉझिट होत नाही. आपले फॅट्स वेगळ्या ठिकाणी डिपॉझिट होतात. हे तुम्हाला आता कळायला लागलं. तुमच्याच बॉडीकडे बघा, पाहिजे तर आरशात जाऊन बघा. वेगवेगळ्या ठिकाणी फॅट डिपॉझिट होतं. आपलं लक्ष जातं पोटावर. आणि ज्यावेळेला कमी होतं ते सगळ्यात पहिलं कुठे दिसतं सांगा? सगळ्यात पहिलं कमी होतं त्यावेळेला कुठे दिसतं? कोण आहे स्मार्ट पहिलं उत्तर देईल? फर्स्ट फेस. स्नेहल कॉंग्रॅच्युलेशन. भाग्यश्री कॉंग्रॅच्युलेशन. चेतन. ओके. ओके. फेस ज्याने ज्याने उत्तर दिलं कॉंग्रॅट्स. बहुतेकांना माहिती आहे. तर पहिला चेहरा बारीक दिसायला लागतो, इकडचे फॅट जातात आणि मग हळू बाकी बॉडी मधले फॅट्स आणि सगळ्यात शेवटी जातात पोट. ओके. आता जे 6 पॅक्स टार्गेट करतात ना, 6 पॅक्स टार्गेट ते एक्स्ट्रीम असतं. ज्यावेळेला मी 6 पॅक्स टार्गेट घेतलं होतं ऐन दिवाळीमध्ये, त्यावेळेला त्या लेवलला पोहोचण्यासाठी डाएट खूप कंट्रोल करायला लागतं. पण पॉसिबल आहे. त्या लेवलला तुम्ही पोहोचू शकता, कोणीही पोहोचू शकतं. पण तेवढी मनाची तयारी पाहिजे. पण ते सगळ्यात शेवटी जातं. पण तोपर्यंत आपल्याला काम करायचंय मसल्सवर. कारण तुम्ही बोलाल की फक्त पोट कमी, तोच तुमचा भ्रम आता मी दूर करणार आहे. हळूहळू सांगेन. त्याचबरोबर अजून एक आहे. फॅट डिपॉझिट होताना काय होतं? मगाशी सांगितलं की आपण कॅलरी ज्यावेळेला आपण खातो, फूड खातो, ते जर कन्व्हर्ट केलं नाहीत एनर्जीमध्ये तर फॅट डिपॉझिट होतं. अजून एक महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही एक्स्ट्रा कॅलरीज खाता, तुमचं रोजचं जेवण मी सांगतो, स्पेशली फिमेल्स तुमचं रोजचं जेवण सांगतो. तुम्ही काय दिवसातून 1 किंवा 2 चपाती किंवा पोळी घेताय, अर्धी भाकरी घेताय, संध्याकाळी पण अर्धी चपाती घेताय की 1 पोळी घेताय, तरी पण तुमचं वजन कमी होत नाही. असे कोण कोण आहेत सांगा? असे किती जण आहेत? आणि मी का बिंदास सांगतोय सांगा? बघा किती जण आहेत, मी नाव नाही घेत, कितीतरी जण आहेत. निवेदिता तुमचं नाव घेतलं, चला ठीक आहे. ज्यांनी नाव घ्यायला सांगितलं सांगेल. कितीतरी जण आहेत. का होतं? कारण हे फूड नॉर्मल आहे. यांनी काहीच फरक नाही पडत. पण हा चौरस आहार नाहीये. जे तुम्हाला डाएट म्हणजे जेव्हा मी डाएट सांगेन त्यावेळेला कळेल की कुठे गडबड होते. आणि मी तुम्हाला सांगतो, कमी खाण्यामुळेच फक्त वेट लॉस नाही. हा कैलास तुमचं नाव घेतलं. ओके. मला ते नाव घेताना असं वाटतं ते उखाणा कसं घेतात तशा टाईप. माझं नाव घ्या. उखाण काय एकाने लिहिलं उखाणा घ्या. असं कसं लिहिणार? ओके. मी सिंगल आहे. मी उखाणा कसा घेईन? ओके. सो जोक सपाट. सो काय माहितीये, ज्या वेळेला तुम्ही ह्याच्यावर विचार करता ना की बाबा वेट कमी करायचं म्हणजे फक्त कॅलरी, म्हणजे तुम्ही कमी कॅलरी जेव्हा रोज खाता, आता सध्या काय होतंय, रोज रोज थोड्या थोड्या कॅलरीज आणि त्या रोजच्या जेवणातून जात नाही. त्या जातात रविवार किंवा शनिवार किंवा छोट्याशा गोष्टी असतात, जसं वडापाव. 300-350 कॅलरीज पटकन गेल्या, कळलंच नाही. 2 मिनिटात तो वडापाव संपतो. पण कळतच नाही की हा एक्स्ट्रा कॅलरीज आहेत. तेव्हा जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा कॅलरीज खाता, तेव्हा तेव्हा त्या फॅट्स मध्ये कन्वर्ट होतात आणि तुम्ही काय होतं, तुम्हाला असं वाटतं तुमचं वजन वाढतंय. ठीक आहे. आता जर तुम्ही फक्त विचार केला की फक्त फूड कमी करायचंय आणि वेट लॉस होईल, तो पण गैरसमज आहे. मी तर सांगतो, काही मेंबर्सचं मी सांगतो आता तुमचं फूड वाढवायला पाहिजे. कोणाला हे जरा आश्चर्यचकित वाटतंय, सरप्राइझिंग वाटतंय. मी काही जणांना सांगतो तुमचं आता फूड वाढवा, हे कमी खाताय. वाढवायला पाहिजे जर तर तुम्हाला वेट लॉस होईल. ते ज्यावेळेला मी डाएट सेशन करेन ना तेव्हा तुम्हाला कळेल. कारण तुम्ही चुकीचंच खाताय. कमी खाताय, जे तुम्हाला बॉडीला पाहिजे ते तुम्ही खात नाहीयेत, इग्नोर करताय आणि म्हणून तुमचा वेट लॉस होत नाहीये. सरप्राइझिंग सांगेल डाएट सेशन मध्ये. ओके. आता एक महत्वाची गोष्ट, अनसस्टेनेबल डाएट प्रॅक्टिस. कोणी कोणी प्रयत्न केले, कीटो डाएट केलं, हा प्रकार केला. मला एक सांगा, लहानपणापासून तुम्ही डाएट काय करताय? ओके. जे तुम्ही फूड खाताय त्याच्यामध्ये अचानक तुम्ही ज्यावेळेला चेंजेस आणता आणि काहीतरी विचित्र प्रकार करता, त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट येतात. पण काही दिवसांनी तुमचं सगळं संपतं. जाऊ दे ना. ते का संपतं त्याचं पुढचं स्लाइडमध्ये सांगेन मी. आणि मग नंतर बोलतं राहू दे ना, काय फरक पडतोय? आणि मग ते होत नाही. जसं कीटो डाएट. कीटो डाएट नॉर्मली करायला काही हरकत नाही. फक्त प्रोटीन आणि फॅट्स. पण इश्यू काय माहितीये? त्याच्यामध्ये तुमचा ब्रेन त्रास द्यायला सुरुवात करतो. त्यामुळे कीटो डाएट प्रत्येकाला नाही, ॲथलीट्स आहेत ते करतात. त्याचबरोबर काय, वेगळी नावं मी नावं घेत नाही.
आता ज्यांनी सांगितलं की त्या नाव ते फेमस झालंय, बरोबर? फेमस नावाने झालंय की ते डाएट आम्ही करत होतो. आता त्यांनी निवेदन सांगितलं रिझल्ट नाहीयेत. का रिझल्ट नाहीयेत? कारण ते सस्टेनेबल नाहीये. आणि माझ्याकडे जे काही मेंबर्स आहेत, हा बरोबर, आता किती जणांनी नावं घेतली, हे सस्टेन का होत नाही? ज्यांना रिझल्ट येतात ते माइंडसेट असेल, मी सांगतो ते सस्टेन होत असेल तर करा. काय प्रॉब्लेम आहे? रिझल्ट येत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मी त्याच्यापेक्षा इझी सांगतो. काहीतरी इझी गोष्ट देतो. का? कारण आपली बॉडी तयार तर पाहिजे त्या गोष्टीसाठी. क्लिअर? आणि फॅट डाएट्स पेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट एक्स्ट्रीम वर्कआउट. मी ज्या वेळेला सांगतो की वर्कआउट करताना स्लो अँड स्टेडी जा. एकाच दिवशी 4 दिवसामध्ये हेवी वर्कआउट केलं, 4 दिवसांनी तुम्ही बॉडीला तयारच करत नाहीये. आता मला एक सांगा, तुमच्यापैकी कोण-कोण कधीच व्यायाम केलेला नाहीये? कधीच एक्सरसाइज केलेली नाही? कोण आहे तुमच्यापैकी सांगा? एक्सरसाइज कधीच केलेली नाहीये. आणि तुम्हाला आता सांगितलं आता एक्सरसाइज सुरू करा. एक्सरसाइज गरजेचं आहे, व्यायाम गरजेचा आहे. पण मग तुम्ही स्पीडमध्ये वर्कआउट केलं तर काय होईल? मसल्सला त्रास होईल की नाही? बॉडी पेन होईल की नाही? होईल की नाही? ओके. आणि ते गरजेचं पण आहे. कारण तुम्ही प्रॉपर मसल्सला ट्रेन नाही केलं, तर पण फायदा नाहीये. बॉडी शेपमध्ये येणार नाही. पण सुरुवातीला स्लो स्पीडने जायचंय. नाहीतर खूप जण हेवी वर्कआउट करतात आणि मग काही दिवसांनी सगळं बंद करतात. त्यामुळे अनसस्टेनेबल हे एक्सरसाइज पण इफेक्टिव्ह नाहीये. त्यामुळे ते करू नका. आणि सगळ्यात मोठा फॅक्टर जो मी सांगतो, तो काय? इमोशनल फॅक्टर. आता त्याच्यानंतर एक एक्झाम्पल देतो. कोण-कोण ह्याच्याबद्दल बघा सांगा, तुम्ही त्याच्यामध्ये आहात का? तुम्ही वेट लॉसची जर्नी स्टार्ट केली. तुम्हाला असं वाटलं की आता वेट लॉस करायचंय, डाएट करायचंय किंवा थोडं वॉक करायचा प्रयत्न केला आणि मग घरामध्ये काहीतरी होतं. नाही, कोणी-कोणी बघितलंय त्याला म्हणतात इमोशनल ईटिंग. मुद्दाम करतो कधी-कधी बॉडीला त्रास द्यायला. मुद्दाम. गेलं, मला नाही करायचं जा. तुम्हाला फरक पडत नाही ना माझ्याबद्दल? माझी काळजी नाही ना बायका करतात. पुरुष पण करतात. जेंडरचा संबंधच नाहीये. कोणी. आणि मग त्याला म्हणतात इमोशनल ईटिंग किंवा बॉस बोलला. काय बॉसचा स्ट्रेस अजून वेगळा, रिलेशनशिपचा स्ट्रेस. लग्न नसेल झालं तर गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड काहीतरी बोलला. काय म्हणतात ब्रेकअप झाला. चालेल जाऊ दे काय फरक पडतंय. हॉटेलमध्ये जायचं बदबूत खायचं. आता मी रोज खाणार. ज्याच्यासाठी मी सगळं करत होते, तेच माझ्यावर प्रेम करत नाहीत. आता झालं संपलं. मग कशाला विचार करू, बरोबर? हा माइंडसेट तो पहिला बंद करा. तुम्ही कोणासाठी कोणासाठी करायचंय? कोणा व्हेरी गुड. मी नाव घेत नाही, पण मेन फॅक्टर अल्कोहोल पण असू शकतं. ओके. स्वतःसाठी परफेक्ट स्नेहल. जे काय करायचंय आजपासून स्वतःसाठी. कारण तुम्ही राहिला, टिकला तर तुमची बाकीचे तुमच्यावर डिपेंड राहिलेले असतील. ते मी माझ्या पद्धतीवर दाखवायला नाही. ओके. आता काही जण बोलतात तुमची फिजिक चांगली आहे किंवा तुझी फिजिक चांगली आहे, मला आवडतं. पण मी स्वतःसाठी करतो. मला चांगलं वाटतं, मला फिट वाटतं. मी यंग आहे. मला यंग झाल्यासारखं वाटतं. बरं, स्वतःसाठी करा. तेव्हा तुमचं सिरियसनेस होईल. दुसऱ्यासाठी करायला म्हटलं त्यांचा इंटरेस्ट संपला, संपलं. परफेक्ट. रोशना सेल्फ लव्ह सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि स्वतःवर प्रेम करायला लागला ना, तर दुसरे लोक पण प्रेम करतील. हे मी चॅलेंज देऊन सांगतो. माझं दुसरं चॅनल आहे त्याच्यावर मी सांगतो. पहिलं स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या शरीरावर प्रेम करा. जे आहे ते सुपर्ब आहे. इव्हन तुमचं आता 120 किलो जरी वजन असेल, तरी ते शरीर सुंदर आहे. बोला स्वतःला. आता 100 किलोचं वेट आहे, 120 किलोचं वेट आहे, तरी पण पहिलं काय बोला, माझं शरीर सुंदर आहे. त्याला पहिलं प्रेम करायला लागला आणि मग त्याला ट्रान्सफॉर्म करा. मग तुमच्या शरीरावर तुम्ही प्रेम कराल आणि त्याला अजून सुंदर कराल. मला एक सांगा, नवीन बाईक घेता तुम्ही, नवीन कार घेता, कसं तुम्ही त्याला क्लीन करता? कारण ठेवता की रोज चकचकीत ठेवायचं, साफ करे का? कारण त्याच्यावर प्रेम असतं. बरोबर? नवीन-नवीन लग्न झालं असेल, नवऱ्यासाठी मस्त-मस्त डिश करणं, नवरा आपलं बायकोसाठी काय-काय वस्तू घेऊन येणं, गजरापासून अजून जे काय दागिना ते काय, बरोबर? नवीन-नवीन. तसं तुमच्या शरीराला असं समजा, की माझ्यावर मी प्रेम करते. शर्मिला टागोर, नेहा, ग्रेसफुल किती आहे या एजमध्ये पण. इंटरनली बघा सगळे सेलिब्रिटीज स्वतःला तरुण समजतात. अनिल कपूर बोलतो, "अभी तो मैं जवान हूं." का नाही तुम्ही समजत स्वतःला? ओके, मी काही इंटरेस्टिंग फॅक्टर नंतर सांगेन तुम्हाला आवडतील ते, जे मी माझ्या मेंबर्सना सांगतो. ओके. सो इमोशन फॅक्टरवर काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी माइंड प्रोग्रामिंगची गरज आहे. आणि एक महत्वाची फॅक्टर काय? कन्सिस्टन्सी नाहीये. ह्याच्यामध्ये कोणाकोणात मी तर म्हणतो 90%. 90% वेट लॉस फेल का होतो? कारण कन्सिस्टन्सी नाही. एक्सरसाइज मध्ये नाही आणि डाएट मध्ये नाही. आणि बाकीच्या गोष्टी मी बोलणार आहे त्या आहेच. ऍग्री? कन्सिस्टन्सी मध्ये नाही होत. होतच नाही. नो कन्सिस्टन्सी, नो कन्सिस्टन्सी. आपण सुरू करतो. जिम जॉईन केली, हे केली. ओके. ते माझ्या साईड कोर्समध्ये जॉईन करतात. त्यांना मी काय सांगतो? एक सिंपल रिक्वेस्ट. ओके. एक सिंपल रिक्वेस्ट सांगतो.
रोज या, फक्त रोज जॉईन व्हा, लाईव्ह सेशनला फक्त जॉईन व्हा. कोण करू शकतं? फक्त तेवढंच सांगतो. काय सांगतो? फक्त रोज जॉईन व्हा. बाकी काय करायचं ते मी बघतो. बिकॉज आय एम अ माइंड प्रोग्रामर, आय एम हिप्नॉटिस्ट अँड आय एम अ फिटनेस ट्रेनर. ती माझ्यावर जबाबदारी. जॉईन होणं गरजेचं. आता किती डिफिकल्ट आहे सांगा. आता तुम्ही आता साइन इन केलं, किती डिफिकल्ट आहे? फक्त तेवढं करणं तर बस. चालेल? क्लिअर? कन्सिस्टन्सी आहे ना, माइंडला ट्रेन करता करता येते. तुम्हाला बॉडीला ट्रान्सफॉर्म करता करता येते. त्यामुळे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट, पण कन्सिस्टन्सी इम्पॅक्ट करतात. आता आपण काय करूया माहितीये? आपण आता बघूया गोल्स. मला एक सांगा, तुमचे गोल्स काय आहेत? तुमचे फिटनेसचे गोल्स काय? वेट लॉसचे गोल्स, जे काय गोल्स आहेत, सांगा गोल्स काय? किती वर्षापासून गोल्स आहेत? किती वर्षापासून गोल्स आहेत? कधीपासून हे गोल्स बघताय? 3 वर्षापासून, 1 वर्षापासून, 6 महिन्यापासून, की 5-5 वर्ष झाले तुम्ही गोल्स बघताय? अजूनपर्यंत झाले नाही. लॉकडाऊन पासून, पीसीओडी पाहिजे, ठीक आहे. कोविड पासून, ठीक आहे. आता आपण एक काम करूया. पहिली गोष्ट, गोल्स जे आहेत ना, ते क्लिअर गोल्स बघायचे. ठीक आहे? आता थांबा. आता आपण काय करायचं? गोल्स आहे क्लिअर गोल्स. क्लिअर गोल्स काय? फक्त पोट कमी करायचे नाही. पूर्ण बॉडीला शेप बदलायचं. वेटचं गोल लॉस करायचं नाही. कारण लॉस लॉस म्हणतो ना, आपण बॉडी तयार होत नसते. काहीतरी घालवायचंय माझ्या शरीरातून. लॉस नाही. निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. काय करायचंय? सपोज तुम्हाला 100 किलोवरून 80 किलो आणायचंय. 80 किलोवरून 60 किलो आणायचंय. तर 20 किलो कमी करायचा असा नाही विचार करायचा. किती टार्गेटेड वेट आहे तुमचं? 60 किलो, 50 किलो, 55 किलो. आणि ते पण कसं, की बॉडी एकदम शेप मध्ये, टोन बॉडी, मसल्स बॉडी. टोन म्हणजे ब्युटिफुल बॉडी. चेहऱ्यापासून अगदी पायापर्यंत, नखशिखांत संपूर्ण सुंदर शरीर, विथ स्टॅमिना, विथ इम्युनिटी, स्ट्रॉंग बॉडी. समजलं? गोल्स कळलं तुम्हाला? परफेक्ट, प्रॉपर, हेल्दी बॉडी. समोर एक एक्झाम्पल आहे. ओके. हा, केसांचं फक्त एक्झाम्पल घेऊ नका, कारण मी केस शेव करतो पुढचे केस कमी झाल्यामुळे. ते पण काय झालं, त्याचा व्हिडिओ टाकलाय. 5 वर्ष प्रोटीन कमी झाल्यामुळे मी, माझे केस जायला लागले. आणि आता मी सगळ्यांना सांगतो, केस वाचत असेल तर काय करायचं? ओके. कारण विचारतात, केस तुमचे कसे गेले? डाएट, रॉंग डाएट. ओके. आता आपण काय करूया? गोल्स व्हिज्युअलाइज करू. रेडी? गोल रेडी? 5 मिनिटं रिलॅक्स व्हायचं. सपोर्ट घेऊन बसला तरी चालेल, खुर्चीत, सोफ्यामध्ये, कसे बसला. ओके. डोळे मिटा, एकदम रिलॅक्स. 5 मिनिटासाठी शांत बसायचं आणि छान वाटेल एवढी गॅरेंटी. डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या. आणि श्वास घेताना ऍब्डोमिनल ब्रीथिंग, ज्याला पोटामध्ये श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास आणि हळूहळू श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. प्रत्येक श्वासामध्ये तुम्ही अधिकाधिक रिलॅक्स होत चाललेला आहे. तुमचं शरीर अधिकाधिक हलकं होत चाललेलं आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. श्वास सोडता सोडता तुमचं शरीर अधिक हलकं होत चाललेलं आहे. अगदी छान वाटतंय. थकवाय, थकले चालेल. शांतपणे डोळे मिटून अगदी रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. आता इमॅजिन करा की तुमच्या पायापासून तुमच्या डोक्यापर्यंत प्रत्येक शरीराचा भाग अगदी हलका होत चाललेला आहे. पायापासून तुमच्या डोक्यापर्यंत प्रत्येक शरीराचा भाग हलका होत चाललेला आहे. अगदी हलका. जसे फुगा असतो, बलून, हेलियमचा बलून जो हवेत जातो, तसं तुमचं शरीर अगदी हलकं होत चाललेलं आहे. एकदम हलकं, शांत वाटतंय. शांत वाटतंय. एकदा दीर्घ श्वास घ्या. अधिक हलकं होत चाललेलं आहे. श्वास सोडा. डोळे शांत मिटलेले आहेत. अगदी घट्ट मिटलेले आहेत. आता इमॅजिन करा की तुमच्या समोर एक मोठा आरसा आहे. अगदी तुमच्या शरीरा एवढा आरसा. खूप मोठा आरसा. अगदी चकचकीत, कोरा, करकरीत आरसा. आणि त्या आरशासमोर तुम्ही उभे आहात. श्रेयस, नेट बंद कर. पण बंद करते. पोट पूर्णपणे फ्लॅट झालेलं आहे. फ्लॅट स्टमक. अगदी ऍब्स, अगदी 6 पॅक्स असेल तर तसा विचार करा. लोअर बॉडी फॅटचे कमी झालेले आहेत, मांड्याचे फॅट्स गेलेले आहेत. आणि तुमची बॉडी पूर्णपणे टोन, अगदी मस्त शेप मध्ये आलेली आहे. अगदी काळजी तुम्हाला कॉलेजमध्ये वाटते तसं. जसं आहे तसं. पूर्ण बॉडीवरचे फॅट्स गेलेले आहेत आणि बॉडी एकदम टोन झालेली आहे.
मसल्स, प्युअर, ब्युटिफुल, लीन बॉडी, अगदी सुंदर शरीर आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. असं विचार करा की तुम्ही आता कपडे घातलेले छानपैकी सुंदर फिट कपडे घातलेले आहेत. तुमचा आत्मविश्वास जबरदस्त आहे आणि हे कपडे घालून तुम्ही आता घराच्या बाहेर पडलेला. तुम्ही चालताय रस्त्यावर आणि असं विचार करा समोर काही माणसं तुमच्याकडे बघतायत आश्चर्याने. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आहे कारण फिट माणसं खूप कमी आहेत रस्त्यावर. तुमच्याकडे बघून त्यांना ते प्रशंसा करतायत. डोळ्यांमध्ये ती प्रशंसा आहे, अप्रिसिएशन आहे आणि तेवढ्यात तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला भेटते आणि त्याच्या चेहऱ्यावर किंवा तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आहे. एक फिट पर्सन बघून आणि तुम्ही सांगताय हे माझं होणारच आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन शक्य आहे, शक्य आहे आणि शक्य आहे. ही तुमचीच बॉडी अशी बनणारच आहे आणि बनलेलीच आहे. प्युअरली बनलेलीच आहे. आता मी 1, 2, 3 काउंट करणार आहे. ऍट द काउंट ऑफ 3 तुम्ही डोळे उघडणार आहात. नंतर मग तुम्ही दोन्ही हाताने रब करणार. तुम्हाला फ्रेश वाटणार आहे, एनर्जेटिक वाटणार आहे. 1, 2, 3 डोळे उघडा. दोन्ही हात असे रब करा. हीट क्रिएट करा आणि डोळ्यावर ठेवा आणि डोळे उघडा. आणि कसं वाटलं? ज्यांनी ज्यांनी लवकर जॉईन केलं, ज्यांनी एक्सप्रेस केलं, छान वाटलं, झकास, सुंदर, मस्त, लव साईन, छान, फिलिंग गुड, खूपच छान, कॉन्फिडंट, मस्त, सुपर, खूप साठ, खूप सही, छान. पप्पा रे इकडे आणू. मग तुमचं नेट चालू आहे इकडे. हे होऊ शकतं. आता वाटतंय थोडं तरी 1%, 2% विश्वास की हे होऊ शकतं. जोपर्यंत तो विश्वास नाही तोपर्यंत ट्रान्सफॉर्म कसं होईल? स्वप्न पूर्ण होणार. लाईट वेट वाटतं. येस, ते वाटलं पाहिजे. ज्यावेळेला आपण सबकॉन्शियस माइंडला किंवा अंतर्मनाला पहिलं ट्रेन करतो तेव्हा ती ऍक्शन मध्ये सुरुवात करतो. म्हणजे काय? माझे एक मेंटर जॅक कॅनफिल्ड म्हणतात, फर्स्ट व्हिज्युअलायझेशन, ऍक्शन्स आणि रिझल्ट. तुम्ही आज व्हिज्युअलाइज केलं, ऍक्शन घेतली, रिझल्ट येणार. येणार म्हणजे येणार. जर मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. माझ्याकडचे मेंबर्स करू शकतात, तो बाकी जगामध्ये किती करू शकता तुम्ही बघितलंय. कितीतरी लोकांना तुम्ही पण करू शकता. क्लिअर? तर आता आपण काय ऍक्शन घ्यायची ते बघूया. काय करायला पाहिजे? तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे एक्सरसाइज. ज्यांना ज्यांना असं वाटतं की एक्सरसाइज इम्पॉर्टंट नाहीये, समजून घ्या एक्सरसाइज कशासाठी पाहिजे. एक्सरसाइजनी फक्त कॅलरीज बर्न होत नाही. एक्सरसाइजनी फायदा काय होतो की तुम्हाला खाण्याची कॅपॅसिटी वाढू शकते. म्हणजे खूप जणांना असं वाटतं की आम्हाला डाएटवर कंट्रोल नाहीये. एक्सरसाइज केलं तर कॅलरीज बर्न करण्याची तुमची कॅपॅसिटी वाढते. म्हणजे तुम्ही कॅलरी डेफिसिट मध्ये राहता, कमी न खाता. सो एक्सरसाइज पहिलं कॅलरीज बर्न करतं. बरोबर? त्याच्यानंतर रेस्टिंग मेटाबॉलिक रेट वाढतो. काय वाढतो? रेस्टिंग मेटाबॉलिक रेट. जेव्हा जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमचा रेस्टिंग मेटाबॉलिक रेट वाढणं म्हणजे काय? तुम्ही अगदी बसलेलं असेल तरी तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होतं, स्पीड वाढतं, चांगलं होतं, इम्प्रुव्हमेंट होते. कोणाकोणाला पाहिजे ते टाईप मी इन द कमेंट बॉक्स की तुमचा मेटाबॉलिझम वाढवायचंय. जे मी सुरुवातीला सांगितलं की जर तुम्हाला लाईफ टाइम सस्टेनेबल वेट लॉस करायचं असेल तर वेट लॉस सस्टेनेबल पाहिजे म्हणून एक्सरसाइज. त्यामुळे जगातले सगळे न्यूट्रिशनिस्ट, फिटनेस ट्रेनर, डॉक्टर सांगतात की हेल्दी राहायचं असेल तर एक्सरसाइज पाहिजे, तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम वाढेल. ओके. त्याचबरोबर तुमचं एक्सरसाइजने मसल मास वाढतो. मसल मास ही अशी गोष्ट आहे की जी डाएटनी वाढू शकत नाही. वाढू शकते का? प्रोटीन घेतलं तर मसल्स वाढतील, पण जोपर्यंत तुम्ही त्या मसल्सवर काम नाही करत, ट्रेन नाही करत, तोपर्यंत तुमचे मसल मास वाढणार नाही. हे क्लिअर लक्षात द्या. काळ्या दगडावरची रेष आहे. जोपर्यंत तुम्ही एक्सरसाइज करत नाही तोपर्यंत मसल्स वाढणार नाहीत आणि मसल्स वाढत नाहीत तोपर्यंत तुमचा सस्टेनेबल वेट लॉस होणार नाही, मेटाबॉलिझम वाढणार. ओके. अजून बरेच फायदे आहेत. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि ब्लड शुगर रेग्युलेशन होतं. आता हे काय गरजेचं आहे? तुमच्या शुगरला रेग्युलेट करण्यासाठी. आणि शुगर ही प्रत्येक फूड मध्ये येते. 90% फूड मधून शुगर येते. तर जर तुमचं इन्सुलिन बॉडी इन्सुलिन सेन्सिटिव्ह नसेल तर ती शुगर कुठे राहील? ब्लड मध्ये. मग काय होईल? कुठे दिसेल ती? तुमच्या रिपोर्ट मध्ये. मग काय बोलाल? डायबिटीस डिटेक्ट झाला किंवा मला शुगर आहे. ती शुगर कुठे आहे? कारण तुमचं इन्सुलिन काम करत नाही, म्हणजे पॅनक्रियाज काम करत नाही. पॅनक्रियाज इन्सुलिन प्रोड्यूस करतं. एक्सरसाइज एकमेव हत्यार आहे की जे तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतं. आणि मी एक्झाम्पल दाखवी नंतर. डॉक्टर्सचे कसं शुगर रिव्हर्स झाले. डॉक्टर्स ज्याचं हॉस्पिटल आहे ते माझे मेंबर्स आहेत. ओके. त्यामुळे हे गरजेचं आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमचे हंगर म्हणजे तुमची भूक कंट्रोल मध्ये येते. तुमचे सॅटायटी हार्मोन्स वाढतात. आपल्या बॉडीमध्ये खूप काही हार्मोन्स आहेत. प्रत्येक गोष्टी आहेत. भुकेचे हार्मोन,
स्ट्रेसचे हार्मोन्स, असे सगळे हार्मोन्स आहेत. तर हार्मोन्स जे आहेत हे कधी कुठले वाढू शकतात, जर तुम्ही एक्सरसाइज केली तर सॅटायटी हार्मोन, ज्याच्यामुळे तुम्हाला अति भूक लागते, ते फुकटच्या क्रेविंग्स होतात ना, त्या होणार नाही जेव्हा तुम्ही रोज एक्सरसाइज करता. कोणी कोणी अनुभवलंय ते, कोणी कोणी अनुभव केलाय की जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा ती हार्मोन्स कंट्रोलमध्ये येतं. उगाच मग आपण प्रॉपर डाएट करतो. चेतन, येस. सो मी नेहमी म्हणतो, जर तुम्हाला चांगलं डाएट करायचं असेल तर एक्सरसाइज, कल्याणी सिंग, मयुरी सिंग, ज्योती सिंग, सविताई सिंग, तेच कितीतरी आहेत. जर तुम्हाला प्रॉपर चांगलं डाएट करायचं असेल तर एक्सरसाइजनी पहिली सुरुवात करा. समजलं? पहिली एक्सरसाइजनी सुरुवात करा. अजून एक एक्सरसाइजचा फायदा आहे. ओके, आता हे बघा, हे दिलीप जोशी, वय किती आहे? कोणी वाचू शकतं वय किती आहे? कोण वय वाचू शकते ते किती लिहिले? 65 वय. 65 वय. गुड इव्हनिंग सर, मी ते इंग्लिश मध्ये मराठी पण सांगतो. कम्प्लीटेड थर्सडेज वर्कआउट. हे कधी रेकॉर्डिंग बघतात, कधी लाईव्ह सेशन विथ 50 नो पुशअप बर्पी. 65 वयामध्ये नो पुशअप बर्पी करायला लागले. आयुष्यात कधी व्यायाम तसा केला नव्हता. फर्दर बाय HB1C count has further reduced from 5.8 3 months back to 5.4. शुगर होती त्यांना. ऑल क्रेडिट गोज टू यू. इट वॉज अबोव्ह 6. 6 होतं when joined you in February. Rigorously following your workout through recordings from last 3 months has paid me dividends. म्हणजे एक्सरसाइजनी शुगरवर फरक पडतो, जबरदस्त फरक पडतो. क्लिअर? खूप एक्झाम्पल्स आहेत. समजेल? ऍक्सेप्ट करता. ज्यांना ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांना शुगर आयुष्यात नको आहे तर तुम्ही याच्यावर फोकस करा, एक्सरसाइजवर. अजून काही गोष्टी आहेत. फॅटी लिव्हर, कोणी कोणी अनुभवलंय फॅटी लिव्हर? तुमच्या रिपोर्ट मध्ये असेल, काही जण फॅटी लिव्हर सापडलं असेल, बरोबर? ओके, कारण एका लेवल नंतर आपले जे फॅट्स आहेत ना, हे ऑर्गॅन भोवती जमा व्हायला लागतात. पहिले फॅट्स, यस मी नाव घेत नाही तरी पण आता नाव नाही घेत, या गोष्टीसाठी नाव घेणं मला बरोबर नाही वाटत. पहिले तुम्ही सांगितलं ना, ओके, एन पासून तुम्ही केलं बरोबर, पण ठीक आहे. सो ऑर्गन्स वरती जे फॅट्स आहेत ते, लिव्हर वरती जे फॅट्स आहेत ते तुम्हाला काढणं गरजेचं आहे. कसे काढणं? त्याच्यासाठी स्ट्रेन ट्रेनिंगची गरज आहे. स्ट्रेन ट्रेनिंग तुम्ही घरी करू शकता. कशा बेसिसवर? सिंपल बॉटल्स, नंतर डम्बेल्स, बॅकपॅक, याच्या बेसिसवर तुम्ही सुरू करू शकता. स्ट्रेन ट्रेनिंगमुळे मसल मास वाढते. लीन मसल मास वाढले, त्याचा फायदा तुमचा फॅटी लिव्हरवर काम करायला होतं. त्यामुळे फॅटी लिव्हरवर करायचं असेल तर स्ट्रेन ट्रेनिंगवर फोकस करा. क्लिअर? त्याच्यानंतर नुसतं कार्डिओ करत बसलात तर कॅलरीज बर्न होतील. म्हणजे तुम्ही वॉक करताय, स्विमिंग करताय, कार्डिओज आहे. क्लिअर? कार्डिओमुळे तुमचं कॅलरीज बर्न होतील पण मसल्स डेव्हलप होणार नाहीत. आता मला एक सांगा, कोणाकोणाला शेप मध्ये यायचं, पूर्ण बॉडी शेप मध्ये, पूर्ण बॉडी शेप मध्ये यायचं सांगा. ओके, मग फक्त वॉक किंवा नुसतं सायकलिंग यांनी पूर्ण बॉडी शेप मध्ये येईल का? लॉजिकल क्वेश्चन आहे, सिंपल सामान्य ज्ञान. जर तुमच्या हातांवर, चेस्टवर, तुमच्या पूर्ण बॉडीवर काम नाही केलं, फक्त तुम्ही चाललात तर काय फक्त ट्रेन होत आहेत? कुठला पार्ट ट्रेन होतोय? फक्त पाय. जर तुम्हाला पूर्ण शेप मध्ये यायचं असेल तर फुल बॉडीवर फोकस करणं गरजेचं आहे. यस अमोल, क्लिअर? बॉडीवर फोकस, म्हणून स्ट्रेन ट्रेनिंग गरजेचं आहे. ते काय काय आहे ते मी सांगतो नंतर ऑप्शन्स. ओके, दुसरी एक गोष्ट आहे, एक्सरसाइज अजून काय फायदा होऊ शकतो? एक्सरसाइजने तुमची मेंटल अँड फिजिकल फिटनेस वाढते. काय? तुमची स्ट्रेस रिडक्शन. ओके, पुन्हा एकदा मी सांगतो, एक रिक्वेस्ट, मिडल ऑफ द प्रेझेंटेशन तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याची उत्तरं मी याच्यासाठी देत नाही की हे सगळ्यांची उत्तरं शेवटी देणार आहेत, कारण मला कव्हर करू दे. क्लिअर? ओके, सो फिजिकल अँड मेंटल फिटनेस म्हणजे काय? तुमचा स्ट्रेस. कोणी कोणी स्ट्रेस मधून आत्ताही जात आहे, कोणी कोणी स्ट्रेस मधून आत्ताही जात आहे, सांगा. स्ट्रेस, तणाव. जर तुम्हाला स्ट्रेस मधून बाहेर जायचं असेल, बाहेर पडायचं असेल, रोज एक्सरसाइजने तुमचा जबरदस्त फरक पडतो स्ट्रेस रिडक्शन साठी. कारण तुमचा मूड चेंज करायचा असेल तर रोज एक्सरसाइज करा. एक्सरसाइज कसे करायचे ते मी सांगतो, कुठले करायचे ते सांगतो. क्लिअर? त्याचबरोबर ओव्हरऑल फिजिकल अँड मेंटल वेलबिंग वर होतं. यस रुपाली, एक्स्ट्रीम स्ट्रेस आय कॅन अंडरस्टँड, नो इश्यूज. बाहेर पडायचे त्याच्यामध्ये. सीए आहात, बाहेर पडायला पाहिजे की नाही त्या स्ट्रेस मधून? सीए तर व्हा, माझे खूप मित्र आहेत सीए. स्ट्रेस त्याच्यामुळे घ्यायचा नाही. सो एक्सरसाइज तुम्हाला हेल्प करेल. त्याचबरोबर डाएट पण पाहिजे, असं नाही बोलत की नुसतं एक्सरसाइज. क्लिअर? न्यूट्रिशन फूड पण पाहिजे. मग कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी, इव्हन स्ट्रेस साठी पण डाएट चांगलं पाहिजे. अजून एक खूप खूप इम्पॉर्टंट गोष्ट काय? स्टॅमिना. मला जसं मसल्स हे तुमचं डाएटने नाही वाढू शकत, तसं स्टॅमिना वाढू शकतो का डाएटने? असं कुठलं फूड खाल्लं तर स्टॅमिना वाढू शकतो का?
मी शिलाजीतची गोष्ट बोलत नाही. शिलाजीतच्या स्टॅमिनाशी संबंध आहे. मी शिलाजीत सांगितलं कशासाठी वापरला तर. हा सांगा. बरोबर. प्रश्न विचारू नका. प्रश्नांची उत्तर सगळ्यात शेवटी मिळणार आहेत. मी प्रश्न विचार त्याचं उत्तर सांगू शकता का? स्टॅमिना कोणाला पाहिजे का कोणाला नकोय? स्टॅमिना नकोय? येस, परफेक्ट. फूडने स्टॅमिना वाढणार नाही. एक्सरसाइजने स्टॅमिना वाढतो. एक्सरसाइजनी रोज 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 थोडा 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 करू शकत. कोणी कोणी असे नॉर्थला टूरला गेले म्हणजे हिमालयन ट्रेक कोणी केलंय? हिमालयन टूरला कोणी गेलंय? तिथे ऍक्लिमेटायझेशन करतात रोज रोज रोज. का? तर तुम्हाला हाय अटिट्यूडला जाऊन प्रॅक्टिस करायची असेल तर. मला खूप आवडते हिमालयन टूर. बरोबर. तर तसं स्टॅमिना आहे ना रोज रोज वाढवायला लागतं. तुमचे लंग्स स्ट्रॉंग करायला लागतात आणि लंग्स स्ट्रॉंग करण्यासाठी रोज काम करणं गरजेचं आहे. आणि त्याचं एक एक्झाम्पल देतो. त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ चालेल? टाईप व्हिडिओ इन द कमेंट बॉक्स. रुपकुंड मी गेलेलो आहे मंगेश. एक्सलंट टूर. सो व्हिडिओ चालेल का? तर व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाईप करा म्हणजे मी व्हिडिओ दाखवेन. अमोल कारेकर दहिसरचे आहेत. स्टॅमिनाचा काय फायदा होऊ शकतो ते तुम्हाला सांगतील. म्हणजे तुम्ही पण विचार कराल. तुम्हाला पण वर्ल्ड टूर करायचे, तुम्हाला पण कुठे कुठे जायचंय. रेल्वे स्टेशन वगैरे ठीक आहे, ट्रॅव्हल वगैरे ठीक आहे, पण बाकी गोष्टीसाठी सिंपल व्हिडिओ आहे मराठीमध्ये. लेट मी प्ले. माइंड बॉडी मिरॅकलचं मी अजून एक वैशिष्ट्य सांगू. आणि आज मी गेले 6-7 महिने तुमच्याबरोबर वर्कआउट करतोय, मोर दॅन दॅट. आणि आपण लेग्स वर वगैरे तुमचा खूप चांगला भर असतो. तर मी आता ऍक्च्युली गिरनारला गेलो होतो काही 15 दिवसांपूर्वी. तर तिथे मी जवळजवळ सेकंड स्टेज नंतरच्या ज्या 4000 स्टेप्स होत्या त्या म्हणजे आधी मला साध्या रेल्वेच्या पायऱ्या चढायला पण थोडासा दम लागायचा. पण त्या 4000 पायऱ्या मी इतक्या इझिली चढल्या आणि इतक्या इझिली आलो की मलाच माझ्यावर विश्वास बसला नाही. आणि नंतर मला अजिबात काहीही त्रास झाला. म्हणजे हार्डली म्हणजे अगदी एक 5-10% थोडासा पेन, पण दॅट इज नॉर्मल. पण म्हणजे दुसऱ्या दिवशी पण त्याच्यानंतर मला काहीच त्रास झाला. सो मला ते खूप छान वाटलं की एवढ्या एक्सरसाइज नंतर जी बॉडीमध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. सो आय जस्ट वॉन्टेड टू शेअर दॅट. थँक्यू. हे समजलं काय गरज आहे ते. जर तुम्ही रोज एक्सरसाइज केलं तर ह्या गोष्टी आता बघा एकाने लिहिलं मला पण गिरनारला जायचंय, केदारनाथ बघा. तर तुम्हाला जर ह्या गोष्टी करायच्या असतील, नुसतं असतं नाही की ट्रॅव्हलसाठी कुठेही गेलात तरी तुम्हाला स्टॅमिनाची गरज आहे. एक्सरसाइजने ट्रॅव्हलवर फरक पडतो, तुमच्या स्टॅमिनावर फरक पडतो. करणार एक्सरसाइज आता सुरुवात करणार वाटतं तर स्टॅमिनासाठी टाईप यस इन द कमेंट बॉक्स. प्रॉमिस लिहिलं तर बेस्ट आहे. टाईप पी इन द कमेंट बॉक्स. ओके, ग्रेट, ऑसम, प्रॉमिस. सो अजून एक गोष्ट, एक्सरसाइज का करायची? प्रॉमिस. इतक्या जणांनी प्रॉमिस केलं म्हणजे डेफिनेटली तुम्ही कराल. कारण आजपासून विचार केला उद्यापासून सुरुवात करा. 100% रिझल्ट येतील. 100% रिझल्ट येतात. फक्त कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी काय करायचं मी सांगेन. क्लिअर? आता ज्या वेळेला आपण म्हणतो एक्सरसाइज बरोबर कॅलरीज खाणं कसं त्याच्यावर पण आहे. म्हणजे काय दोघांचा बॅलन्स गरजेचा आहे. म्हणजे तुम्हाला एका साईडला कॅलरीज किती पाहिजेत हे पण माहित पाहिजे आणि किती कॅलरीज बर्न करायच्यात अंदाजे, किंवा किती कॅलरीज बर्न करू शकतो तुमच्या वयानुसार, तुमच्या फिटनेस नुसार, तुमच्या फिजिक्स नुसार, काही प्रॉब्लेम जे आहेत त्याचा विचार करून. क्लिअर? असा बॅलन्स जर केला तर तुमचं डेफिनेटली वेट लॉसचं टार्गेट, फिटनेसचं टार्गेट, जे काय तुम्हाला हेल्दी बॉडी पाहिजे त्याचं टार्गेट अचीव्ह होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी काही फॉर्म्युला आहे तुम्ही सांगणार आहे. तर कॅलरी डेफिसिट म्हणजे काय की तुम्ही कमी कॅलरीज खायच्या तुमच्या मेंटेनन्सच्या, आणि त्या मेंटेनन्स कॅलरीज कशा काढायच्या त्याच्यासाठी मी नंतर फॉर्म्युला सांगेन. पाहिजे ना फॉर्म्युला? टाईप फॉर्म्युला इन द कमेंट बॉक्स किंवा नुसतं एफ टाईप केलं तरी चालेल. मी नंतर सांगणार. फॉर्म्युला पाहिजे असेल तर ही कॅल्क्युलेशन समजून घ्या. जर तुम्ही 3 ते 4 वेळा जिम करताय किंवा योगा करताय, चांगलं स्ट्रेंथ ट्रेनिंग करताय आणि 7,500 स्टेप्स रोज वॉक करताय, रोज 7 ते 7,500 स्टेप्स वॉक करताय आणि 3 ते 4 वेळा वर्कआउट करताय ऑनलाईन किंवा जिम. ओके, तर तुम्हाला हा नंबर लक्षात ठेवायला पाहिजे 14. आणि जर तुम्ही ह्याच्यापैकी काहीच करत नाही आहात तर नंबर लक्षात ठेवायचे 13. जर तुमचं वेट वाढलेलं आहे तर मी सांगतो तुम्ही 13 नंबर लक्षात ठेवा. जर तुमचं वेट ऑलरेडी वाढलेलं आहे तर 13 नंबर लक्षात ठेवा. तुम्ही तिथे टाईप पण करू शकता. जेव्हा मी फॉर्म्युला सांगेन त्यावेळेला हा नंबर तुम्हाला उपयोगी पडेल. क्लिअर? टाईप केलं तरी चालेल. येस. सो आता बघा, ऍव्हरेज कॅलरीज प्रत्येकाला वेगवेगळ्या लागतात. प्रत्येकाच्या बॉडी वेट प्रमाणे, मेल फिमेल जेंडर प्रमाणे, लहान मुलांपासून सगळे. तर 1700 ते 2300 कॅलरीज साधारण लागतात. काही काही जण त्याच्यापेक्षा जास्त लागतात. जे बॉडी बिल्डर आहेत ते जास्त कॅलरीज खातात आणि वेट लॉस ज्यावेळेला त्यांना बॉडी बिल्डिंगच्या वेळेला कॉम्पिटिशनच्या अगोदर कमी खातात. क्लिअर? हे लक्षात ठेवून द्या, मी नंतर सांगेन.
त्याच्या अगोदर आता कॅलरी बर्न जे होतं ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचं कनेक्शन समजेल. ज्या वेळेला तुम्ही कॅलरी स्पेंड करता, म्हणजे कॅलरी बर्न करता किंवा कॅलरी घालवता एनर्जी, त्या कशा कशा घालवता. सपोज तुम्ही रनिंग करायला लागला. कोण कोण रनिंग करतं किंवा रनिंग करायला आवडतं? रनिंग करायला कोणाला आवडतं? कोणाला आवडतं रनिंग करायला? यस. आणि ज्यांना अजिबात आवडत नाही, कारण नी पेन आहे, काय रनिंग म्हणजे प्रत्येकाला आवडत नाही. जर तुम्ही रनिंग करताय, आता मी तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगतो. बघा लक्ष देऊन. इंटरेस्टिंग गोष्ट, इंटरेस्टिंग फॅक्ट. भले तुम्हाला रनिंग आवडत असेल, तरी पण सपोज 40 वर्षाची फिमेल आहे, 40 वर्षाची महिला आहे, 150 सेंटीमीटर हाईट आहे आणि 80 किलो वेट आहे. जर 8 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी 20 मिनिटं जर रन केलं, तर साधारण 170 कॅलरीज बर्न करते. 170 कॅलरीज. पण तुम्हाला दुसरा ऑप्शन सांगतो, जे इझी आहे. इझी का? कारण तुम्ही स्लोली त्या लेव्हलला पोहोचू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही 20 मिनिटामध्ये 240 ते 360 कॅलरीज बर्न करू शकता. फक्त 20 मिनिटामध्ये. दॅट इज HIIT, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग. ज्याच्यामध्ये मी इन्कॉर्पोरेट करतो योगा, इंटेन्सिटी ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग. याच्यामध्ये तुम्ही जास्त कॅलरीज बर्न करता. ठीक आहे? पण ज्यांना रनिंग आवडतं, आता हे जे आहे ना, ते कोणीही करू शकतं. ज्यांना नी पेन आहे, बॅक पेन आहे, ज्यांना काही प्रॉब्लेम, ते पण स्लोली स्पीडनी हळूहळू वाढवू शकतात. आता तुमचं चॉईस आहे. तुम्हाला हे ए आहे आणि हे बी आहे. काय चॉईस कराल? ए की बी? ते बी. 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 ओके. सो बी इज मोर कम्फर्टेबल, कारण तुम्ही करू शकता कुठल्याही लेवलला. आणि ह्यानी काय होईल माहितीये, तुमची ओव्हरऑल बॉडीला तुम्ही शेप मध्ये आणणार. रनिंग मध्ये पण तेच होतं. तुमचे लंग्स स्ट्रॉंग होतील, पाय चांगले होतील, पण बॉडीला शेप आणण्यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि बाकी गोष्टी गरजेच्या. सो इट्स युअर चॉईस. ग्रेट. सो नेक्स्ट वन. आता चॅलेंजेस हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोणाकोणाला चॅलेंजेस येतात एक्सरसाइज मध्ये? तुम्हाला एक्सरसाइज आवडत नाही, व्यायाम करायला आवडत नाही. काय कारण आहे? काय कारण आहे सांगा? तुम्हीच सांगा. वेळ मिळत नाही, लेझीनेस, 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 कंटाळा, टाइम मॅनेजमेंट, लेझीनेस, कंटाळा. ओके. तर मी काही ऑप्शन सांगतो बघा. ऍग्री? स्टॅमिना आहे तर हळू वाढणारच आहे. स्टॅमिना त्याचा विचार आहे. इंजुरी नका विचार करू. नी पेन नका विचार करू. हळू येईल. सगळं बाहेर येऊ शकतं. सगळं तुम्ही याच्यावरून बाहेर पडू शकता. मेन आता कशी मेन टार्गेट सांगतो. टाइम आउट ऑफ 24 आवर्स. कोणाकोणाला 24 तासामध्ये अजिबात वेळ मिळत नाही? 24 तासात अजिबात वेळ मिळत नाही असे कोण आहेत? सांगा. 24 तासात अजिबात वेळ नाही. आहेत? मिळतो ना? मिळतो. सगळ्यांना आहे ना? एनीवन. प्रत्येकाला वेळ मिळू शकतो. त्याचं कारण सांगतो. तुम्ही वेळ काढत नाही. वेळ काढत नाही म्हणजे तुम्ही जर 24 तासामध्ये असं वाटतं का तुम्ही फुल फोकस करताय जॉबवर किंवा फुल कुकिंगवर, हाऊस वाईफ आहात तर, किंवा जॉब करत असाल, बिझनेस करत असाल का? नाही. तुम्ही कुठेतरी वेळ फुकट घालवताय. तो जो वेळ तुम्ही कारणी लावला तुमच्या बॉडीसाठी, तर तुम्हाला आयुष्यभर त्याचा फायदा होईल. ओके. अदरवाईज एक सांगतो, तुम्ही सगळे म्हणता वेळ मिळत नाही. बरोबर? वेळ मिळत नाही. मग तुम्ही कशामध्ये वेळ घालवता? तुम्ही जॉब करता, बिझनेस करता, पैसे कमवण्यासाठी. पैसे कोणाला पाहिजेत? प्रत्येकाला पाहिजेत. बरोबर? मनी प्रत्येकाला पाहिजे. पाहिजेत की नको? कोणाला पैसे नाही कमवायचेत का? प्रत्येकाला. कोणी हाऊस वाईफ असेल तरी बोलतात की हा माझ्या हसबंडने तरी कमवायला पाहिजेत. आणि कोणी असेल ती कोणी हाऊस हसबंड असेल तर ते बायकोने तरी कमवायला पाहिजेत. का दोघे कमवत असतील? बरोबर? आता ते पैसे तुम्ही किती कमवणार? 1 करोड, 2 करोड, 10 करोड हे कमवले. आता हे 10 करोड कमवले आणि तुम्हाला फिटनेससाठी वेळ नाही मिळाला, अजिबात वेळ नाही मिळाला. मग तुम्ही काय करायचं? 5 वर्ष, 10 वर्षांनी तुम्ही भरपूर पैसे कमवल्यानंतर ते घेऊन एखाद्या शॉप मध्ये जायचं आणि सांगायचं की मला हे 5 करोड घ्या आणि मला फिटनेस विकत द्या. देतील? आहे कुठलं दुकान? पूर्ण जगभरामध्ये आहे का कुठलं दुकान की जिथे तुम्हाला फिटनेस असेल रेडीमेड विकत घेईल? अदरवाईज ज्यांनी 1000 करोड खर्च केले आपल्या प्री वेडिंगवर, त्यांनी नसतं का विकत घेतली ती फिटनेस? त्यांच्याकडे तर एवढा पैसा आहे की आपल्यापैकी कोणाकडेच नाहीये. मलाही माहितीये कोणाकडेच नाही तेवढा पैसा. ना माझ्याकडे ना तुमच्याकडे. पण तेवढा पैसा आहे की 1000 करोड काय फिटनेससाठी 10,000 टाकू शकतात. पण घेऊ शकतात का? हा, नावं पण सांगितलं कोणाचं आहे ते. 1000 करोड प्री मॅरेज वेडिंग. बरोबर? म्हणजे काय? फिटनेस ही तुम्हाला रोज घ्यायला लागेल. कशी घ्यायची? कमवायची. कसं कमवायचं? कोण कोण म्युच्युअल फंड मध्ये SIP करतं? मी आधी फायनान्स मध्ये होतो, बँकेमध्ये होतो, त्याच्यानंतर ब्रोकिंग मध्ये होतो. म्युच्युअल फंड मध्ये मी आता कोणाचा SIP घेणार नाहीये, घाबरू नका. मी काही इन्व्हेस्टमेंट करून घेणार नाहीये. SIP करता? कशासाठी करता?
1,000, 2,000, 5,000, 10,000 माझे क्लायंट होते. 1 लाख दर महिन्याला SIP करायचे, करणार होते पवईमध्ये. ओके, कशासाठी? फ्युचर मनी. लमसम मध्ये तुम्हाला पैसे मिळतील. लमसम मध्ये तुम्हाला अशी पैसे मिळेल की तुम्हाला रिटायरमेंटला कामाचं येईल किंवा घर घ्यायला कामाचं येईल. बरोबर. आता ही इन्व्हेस्टमेंट घेऊन पण तुम्ही ज्याला हेल्थ व्हायला जाल, मिळेल का हेल्थ? नाही. हेल्थ विकत मिळेल? नाही. मग जसं तुम्ही रोज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करता, तसं तुम्ही रोज सिस्टमॅटिक हेल्थ साठी इन्व्हेस्ट का नाही करत? 24 तासापैकी अर्धा ते 1 तास तुमच्या फिजिकल फिटनेससाठी आणि मेंटल फिटनेससाठी रोज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट फॉर हेल्थ कराल की नाही? यस, टाईप यस. अजून एक सांगतो, आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला काही फरक नाही पडत, माझ्या शरीराला काय फरक पडतंय, माझ्या शरीराची किंमत नाहीये, कोणाला असं वाटतं तुमच्या शरीराची अजिबात किंमत नाही? मी शरीराची किंमत काढू तुमच्या? 1 करोड, 2 करोड, 10 करोड, 100 करोड तुमच्या शरीराची किंमत सांगू शकता का? व्हॅल्यू किती आहे सांगाल? कोणी आहे की माझ्या शरीराची किंमत एवढी आहे, दिलो मी जातो मरतो, मला काय फरक नाही पडत? नाही ना. अमोल, अनमोल, इनव्हॅल्युएबल, व्हॅल्यूज नो व्हॅल्यू, अनमोल, इनव्हॅल्युएबल. बघा जे टाईप करतात, नो व्हॅल्यू नो व्हॅल्यू नको, इनव्हॅल्युएबल ठीक आहे. ओके, व्हॅल्यू आहे त्याला. मग त्या अनमोल शरीरासाठी ज्या शरीराला 9 महिने आईने उदरात वाढवलं, एवढं जपलं, समजतंय? कोण कोण स्वतः माता आहेत, मदर, आणि प्रत्येकाने स्वतःच्या आईने काय केलं माहितीये ना? 9 महिने एवढं त्याला अमूल्य ठेवलं, वाढवलं. आता तुम्ही त्या शरीराला नाही ठेवू शकत चांगलं? जेवढं त्यांनी जपलं, आईने जपलं, तेवढं तुम्ही नाही जपू शकत. अगदी 3, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष एवढं जपलं की यस, किती जण पॅरेंट्स आहेत, मदर विथ 2 चाइल्ड. मग तसं तुम्ही तुमच्या शरीराला का नाही जपत? तेवढंच व्हॅल्युएबल, त्याची तरी कदर ठेवा. एवढं बहुमूल्य शरीर दिलंय. ओके, येस रुपाली, गॉट इट. कराल तुम्ही एक्सरसाइज आता तरी? ओके, डन. तुमच्या शरीरासाठी काही करा, तुमच्यावर आहे. मी नाही बोलत की माझ्या कोर्समध्ये जॉईन व्हा, तुमच्यावर आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही मोटिवेशन कुठून मिळतं? कम्युनिटी मधून. जर तुम्हाला मोटिवेशन मिळत नसेल ना, तर एक ग्रुप तयार करा, व्हॉट्सअप ग्रुप, एखादी कम्युनिटी किंवा ग्रुप. जर तुम्ही ग्राउंडवर जात असाल तर आता त्या कम्युनिटीमध्ये तुम्ही एकमेकांना मोटिवेट करू शकता. फिटनेस साठी मोटिवेशन, एक्सरसाइज साठी मोटिवेशन, डाएट साठी. जसं माझे जे कोर्स मेंबर्स आहेत ना, त्यांचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, बस मी मॉनिटर करतो. रोज फूड काय खाल्लं ते टाकतात, कॅलरीज किती टाकल्या, एक्सरसाइज काय केला. म्हणजे एखादा 60 वर्षाची व्यक्ती असा एक्सरसाइज केल्यानंतर टाकल्यानंतर दुसरी व्यक्ती काय बोलते, अरे मी तर 40 वर्षाची आहे, मी का नाही करू शकत? हे मोटिवेशन, इन्स्पिरेशन, कॉम्पिटिशन. त्यामुळे ग्रुप तयार करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही एकमेकांना मोटिवेट करू शकता. समजलं? अजून एक संपन्न गोष्ट आहे, एक खूप महत्वाची, एक्सरसाइज आहे ना, एन्जॉयबल करा. खूप जण जिम मध्ये जाऊन कंटाळतात. कोणी कोणी जिम जॉईन केली आणि आठवड्यातच बंद केली? टाईप मी इन द कमेंट बॉक्स. काय असतं जिम मध्ये गेल्यानंतर? काही जण ज्याला बॉडी बिल्ड करायचे समजू शकतो, पण ज्यांना फिटनेस मेंटेन करायचे, वेट लॉस करायचंय, चेस्टचा एक्सरसाइज केला, दुसऱ्याशी बॅक वर्कआउट केला, तिसऱ्याशी लेग्स केला, परत बॅक, परत चेस्ट, बॅक, ओके, कधी शोल्डर, कधी असे वर्कआउट. मग काही दिवसांनी कंटाळा येतात. तो कंटाळा नाही येत, न येण्यासाठी काय करायला पाहिजे? का कंटाळा येत नाही? कारण तुम्हाला मजाच येत नाही. बरोबर. त्याच्यात जर गेम खेळायला म्हटलं मजा येते, अशा काही गोष्टी आहेत, हॉटेलमध्ये जायचं मजा येते, पिकनिकला जायचं मजा येते. का? कारण इंटरेस्टिंग पाहिजे. म्हणून तुमचे जे एक्सरसाइज आहेत ते इंटरेस्टिंग बनवा, एन्जॉयबल. मग काय करू शकता? जसं मी काय करतो ते सांगू? कोर्स मध्ये काय करतो माहितीये? सांगू? टाईप येस इन द कमेंट बॉक्स. ओके, दर दिवशी वेगळा एक्सरसाइज, टोटल एक्सरसाइजेस वेगळे, रोज सरप्राईज. आजचा एक्सरसाइज 15-15 दिवस रिपीट होत नाही. त्यामुळे रोज सकाळी सरप्राईज असतं की चलो आज का सरप्राईज किया, ये देखो. कंटाळा येऊ शकत नाही. मी नंतर दाखवीन का नाही कंटाळ्यात. चेंज, व्हरायटीज. जसं रोज डाळ भात भाजी चालेल का? रोज मी शेपूची भाजी दिली चालेल? नाही. इंटरेस्टिंग, चेंज. आणि मग बॉडी ट्रान्सफर. ऑफकोर्स ते करताना सिस्टमॅटिक पाहिजे, बॉडीला प्रॉपर फोकस, बॉडीच्या शेपवर फोकस, बॉडीच्या पार्ट्सवर फोकस. हे केलं तर डेफिनेटली तुम्ही करू शकता. क्लिअर? आता हा एक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ दाखवायच्या अगोदर का विचारतो माहितीये? यांना पण सुरुवातीला असंच वाटायचं, एक्सरसाइज कदाचित कंटाळवाणा असेल, पण त्यांनी ज्याला अनुभव केला त्यावेळेला बोलले प्ले करू? टाईप व्हिडिओ इन द कमेंट बॉक्स, नाही तर नेक्स्ट स्लाइड. प्ले
करू का व्हिडिओ? मराठी व्हिडिओ आहे, नुकते जॉईन झाले. येस, ग्रेट. ओके. मला किती एक 20 एक दिवसच झाले असतील ऍक्च्युली. पण 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की मॅनिफेस्टेशन जे तुम्ही आता सांगताय ते मी पण करते, म्हणजे पहिल्यापासून करते, पण खूप अगदी गाइडेड आणि हे नाही, म्हणजे नव्हतं माहिती मला. नाव यू हॅव स्टार्टेड, सो इट इज मच बेटर. पण पहिल्यांदा म्हणजे मी जेव्हा डोळे मिटून बंद करून बसायचे, तेव्हा मी नेहमी असं विचार करायचे की माझं वेट कमी करायचंय मला, पण ते मला स्वतःला तर होत नाहीये. सो आय नीड समबडी टू गाईड मी प्रॉपरली. आणि मी अनेक जणांना म्हणजे अप्रोच केलं किंवा ऑनलाईन सुद्धा खूप म्हणजे क्लासेसमध्ये ट्राय केलं. ट्रायल सेशन्स असतात वगैरे त्याच्यामध्ये. पण कुणाशीच कनेक्ट नाही झालं व्यवस्थित किंवा कोणाबरोबर असं व्यवस्थित वाटलं नाही की मी इथे पैसे भरून आता मी करावं. पण वेन आय अटेंडेड युअर सेशन, मी तेव्हा सुद्धा मी म्हणजे द्विधा मनस्थितीत होते की आधी इतकं सगळं ट्राय केलंय, आता काय माहिती एवढे पैसे भरायचे तर. पण मी भरले त्या दिवशी आणि म्हणजे पहिले 2 दिवस मला खूप कंटाळा येतो ऍक्च्युली एक्सरसाइजचा. पण पहिले 2-3 दिवस झाल्यावर खूप आवडायला लागलं, बरं वाटायला लागलं. आणि देन आता काल 1 दिवस झाला मी अटेंड नाही केलं. तर दिवसभर मला असं वाटत होतं, मी उगाचच अटेंड नाही केलं. म्हणजे मला नव्हतं जमणार ॲब्सोल्युटली. पण मला असं वाटत होतं, की नाही यार करायला हवं होतं. तेवढा एक 15 मिनिटं काढली असती मी तरी झालं असतं वगैरे. पण आय मेड शुअर टुडे की मला करायचंच आहे आणि मला खूप आवडतंय, खूप छान वाटतंय. आणि सकाळचं एक म्हणजे असं पहिल्यांदा असं वाटायचं, की एक काम झालंय. आता असं नाही वाटत आहे, की आता वाटतंय, की नाही हे हवं. आय कॅन अडजस्ट माय टाइम फॉर एव्हरीथिंग एल्स. सो हे खूप चांगलं झालं. आणि दुसरी गोष्ट अशी की माझा हा खांदा खूप दुखायचा पहिल्यापासून, बरेच वर्ष आणि दुखत होता. ड्रायव्हिंग करताना स्टेअरिंग व्हील म्हणजे टर्न करताना वगैरे पण खूप त्रास व्हायचा. पण आता अजिबात दुखत नाहीये. आता नी पुशअप्स व्यवस्थित जमतायत. ऍटलीस्ट मी आज 15 आणि मग ब्रेक घेऊन 5 असे तरी करू शकले. पहिल्यांदा इट वॉज नॉट पॉसिबल ॲट ऑल. खूप दुखायचं इथे. हे जे इथली शीर आहे ती खूप दुखायची. आता नाही दुखत आहे. आता अजिबात नाही दुखत आहे. सो खूप बरं वाटतंय. हे समजलं? अंदाज आला की काही प्रॉब्लेम असेल ना तर आपण त्याच्यामध्ये चिकटून राहतो की हा हे प्रॉब्लेम आहे, हा हात दुखतोय, हे दुखतोय. त्याच्यातून बाहेर पडता येतं. माइंड प्रोग्रामिंग, रेग्युलर एक्सरसाइज. क्लिअर? आणि इंटरेस्ट. आज काय इंटरेस्ट वाटतो त्यांना, तसं तुम्हाला इंटरेस्ट वाटेल जर तुम्ही रोज करायला लागलात. म्हणून इंटरेस्टिंग एक्सरसाइज पाहिजे. क्लिअर? ओके. इव्हन काही गोष्टी सांगतो. एक्सरसाइज कुठल्या करायच्या, हा महत्वाची गोष्ट. तुम्ही स्क्वॉट पासून सुरुवात करू शकता, पुशअप पासून सुरू करू शकता. इंडियन पुशअप ज्याला हिंदू पुशअप म्हणतात ते करू शकता. स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता, बॉटल्स, डम्बेल्स पासून. त्याच्यानंतर काही असे एक्सरसाइज आहेत. एक सांगतो की खूप वेळा आपण म्हणतो की मला हा एक्सरसाइज सांगा की फक्त कोर साठी. कोर साठी भरपूर एक्सरसाइज आहेत. अगदी तुम्ही जम्पिंग जॅक पासून, प्लॅंक पासून सगळे एक्सरसाइज आहेत. पण एक्सरसाइज जर तुम्ही करायला लागले तर तुम्ही एक एक बॉडी पार्ट्सवर फोकस करून पण केलात तर सगळे एक्सरसाइज तुम्हाला एन्जॉयबल वाटतील. समजते? त्याचबरोबर कंपल्सरी वेट्स वापरायचं ऍटलीस्ट आठवड्यातून 3 वेळा. मग मी वेट सांगते काय नंतर डम्बेल्स घ्या, बॉटल्स घ्या, बॅकपॅक घ्या, काही जे घरात वेट असेल ते. पण ते मसलला ट्रेन करायची गरज आहे. जिम करायची गरज नाही. तुम्हाला जिम जॉईन केलं तरी चालेल. पण तुम्ही घरच्या घरी हे गोष्टी करू शकता, ट्रेन करू शकता. आणि एकदा इंटरेस्ट वाढायला लागला, एकदा ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागलं तर तुम्ही कुठल्याही लेवलला जाऊ शकता. त्यामुळे पुन्हा एकदा विचारतोय, करणार एक्सरसाइज? ओके. आजपासून प्रॉमिस करा, उद्यापासून कंपल्सरी एक्सरसाइज करणार, कारण ते गरजेचं आहे. कारण तुमची फिटनेसची मेजर जर्नी तिथून सुरू होते. आणि मग मी डाएटवर विचारतो कारण डाएट किती सिंपल आहे, काय काय गोष्टी आहेत. क्लिअर? येस, सुपर सुपर. येस 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 सगळे येस. ऑसम. सो ओके. मला डाएट. आता डाएट बद्दल आहे ना, खूप जणांना असं वाटतं डाएट म्हणजे मी काहीतरी कमी खायचं किंवा कोणी कोणी डाएट प्रयत्न केलेत. काय जण म्हणतात मी आहे ना एवढंच खायचे, मग नंतर मग विकनेस आला. डाएट म्हणजे न्यूट्रिशन्स. डाएट म्हणजे कमी खाणं नाही, सगळे न्यूट्रिशन. कारण बॉडीला जोपर्यंत तुम्ही प्रॉपर न्यूट्रिशन देत नाही तोपर्यंत बॉडी नॉर्मल होणार नाही. आणि कितीतरी जणांना डेफिशियन्सी किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. बॉडीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, काही प्रॉब्लेम, थायरॉइड असो, डायबिटीस असो, जे काही आहे त्याचा मेजर रिझन आहे की आपली हेल्दी लाईफस्टाईल, अनहेल्दी लाईफस्टाईल आणि डाएट. आता डाएट मध्ये पण जे कोणी उपवास करतात किंवा म्हणतात की मी एवढंच खाते, ते डाएट नाहीये, ते रॉंग न्यूट्रिशन आहे. ओके, रॉंग न्यूट्रिशन आहे. आणि ते जर प्रॉपर ठेवलं तर मी सांगेन तुम्हाला काय फायदा होऊ शकतो.
तर डाएटला सुरुवात करताना एक बेस मी सांगतो, ज्यांना समजेल तेवढं समजेल. थोडे सायंटिफिक टर्म आहेत. बेसल मेटाबॉलिक रेट, ज्याला BMR म्हणतात, की कमीत कमी आपल्या बॉडीला किती एनर्जी लागते सगळ्या फंक्शनसाठी. म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करा नाही करा, तुमचे हार्ट, तुमचं लंग्स, तुमची डायजेशन, ब्रेन, प्रत्येक बॉडीच्या फंक्शनला एनर्जी लागते. ऍग्री? आता ती एनर्जी किती लागते टोटल कमीत कमी, ओके, ती काढायची. म्हणजे साधारण आता 40 वर्षाची फिमेल आहे, विमेन, 150 सेंटीमीटर हाईट आहे आणि 70 किलो वेट आहे. तर त्यांना साधारण किती एक्सरसाइज हे लागते? 1664 कॅलरीज लागतात कमीत कमी. आता तेवढ्या जर ते रोज खात असतील आयुष्यभर, ओके, किंवा प्रत्येक वेट नुसार, तर त्यांना वेट गेन होणार नाही. पण गडबड कुठे होते? हे क्रॉस करतात, जास्त होतात, कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त होतात, म्हणून वेट वाढतो. क्लिअर? आता सपोज तुम्हाला कळलं की तुम्हाला या मेंटेनन्स कॅलरीज मेंटेन करायचे किंवा कॅलरी डेफिसिट करायचे, मग त्या हेल्दी कॅलरीज कशा घ्यायच्या? डाएट अँड न्यूट्रिशन काय? सो वेट लॉस म्हणजे फक्त कॅलरीज कट करायच्या नाहीयेत, तर हेल्दी कॅलरीज घ्यायच्यात, प्रॉपर कॅलरीज पाहिजेत आणि सगळे न्यूट्रिशन पाहिजेत. आता इथे मला एक सांगा, आता जवळजवळ 830 जण आहेत, 831 जण, 831 जणांची की प्रत्येकाचं वेट वेगळं, प्रत्येकाची हाईट वेगळी, जेंडर वेगळा, बरोबर? आता त्यानुसार तुमच्या कॅलरीज समजतील. पण नुसतं कॅलरीज समजले असं नाही, न्यूट्रिशन सगळे यायला पाहिजे त्या कॅलरीज मध्ये. नाहीतर तुम्ही फक्त बोलाल की मला 1000 कॅलरीज खायच्यात, मी चपाती खाईन, भाजी खाईन, बस झालं माझं न्यूट्रिशन. नाही, याला म्हणतात चुकीचं रॉंग डाएट. समजते? आपण समजून घेऊया काय असतं ते, की पहिलं कॅलरी डेफिसिट समजून घेऊया आणि मग प्रॉपर डाएट म्हणजे काय. तर कॅलरी डेफिसिट म्हणजे काय? कोणाला माहितीये कॅलरी डेफिसिट? मगाशी मी सांगितलं की ज्या मेंटेनन्स कॅलरीज आहेत, ज्या तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज, त्याचा फॉर्म्युला मी सांगणार आहे आता. त्याच्यापेक्षा तुम्ही कमी कॅलरीज रोज खायला लागलात तर ते तुम्ही कॅलरी डेफिसिट मध्ये जाता, म्हणून वेट लॉस होतो. पण त्या कॅलरीज कमी कशा घ्यायच्या? प्रॉपर न्यूट्रिशन. सो रेडी? त्याचा फॉर्म्युला टाईप एफ इन द कमेंट बॉक्स. तुम्हाला माहिती, तुम्हाला 13 नंबर लक्षात ठेवायचा आहे. आता ही स्लाइड दाखवल्यानंतर पाहिजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, कारण मी त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये डीप मध्ये जाणार नाही, कारण आपल्याला खूप काही गोष्टी कव्हर करायच्या. रेडी? रेडी? सो जेव्हा तुम्हाला कॅलरी डेफिसिट करायचंय, ते करायचं कसं? तुमच्या मेंटेनन्सच्या 25% कॅलरीज. आता हे बघा, काही जणांचं मॅथ चांगला असेल नसेल, इथे कोणीही तुमचे वेट हाईट टाकू नका. 800 जणांचं मी काही काढू शकत नाही. समजते सगळ्यांना? मी काढू शकत नाही आणि काढणार नाही. समजून घ्या तुम्ही. आता जर तुम्हाला थोडं मॅथ्स कळत असेल, कॅल्क्युलेटर वापरता असेल तर तुम्ही कराल. अदरवाईज तुमच्या घरामध्ये मुलांचा आधार घ्या, नाहीतर मग मी काय करू शकत नाही. कॅलरी डेफिसिट म्हणजे तुमच्या मेंटेनन्सच्या 25% कमीत कमी कॅलरीज तुम्ही कमी करायच्या. म्हणजे जर 200 कॅलरीज तुमच्या आल्या मेंटेनन्सच्या, तर त्याच्या 25% म्हणजे किती? कोणाला समजते 25%? 2000च्या 25% किती? कमी. 500. परफेक्ट. सुदेश. सो याचा अर्थ तुम्ही 2000च्या 25% 500 कॅलरीज कमी खायच्यात. म्हणजे रोज तुम्हाला किती खायच्यात? 1500 कॅलरीज. आता प्रत्येकाचे मेंटेनन्स कॅलरीज वेगवेगळे येणार आहेत. मी आता तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. तो फॉर्म्युला हा आहे कॅलरी डेफिसिटचा. मेंटेनन्स कॅलरीज कशा काढायचं? मेंटेनन्स कॅलरीज बॉडी वेट इंटू 2.2 इंटू 13. तर तुमचा 13 नंबर होता. पाहिजे तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा लिहून ठेवा. लिहिलं सगळ्यांनी? टाईप यस किंवा स्क्रीनशॉट घेतला? ज्याला जमेल तेव्हा जमेल. बॉडी वेट तुमचं 100 असेल इंटू 2.2 इंटू 13. कळलं? आता हे कॅल्क्युलेट करून तुम्ही सांगू नका इथे, तुम्ही स्वतः करा कॅल्क्युलेट. क्लिअर? येस. जे काही मेंटेनन्स कॅलरीज तुमचे येतील, काहींचे 1700 येतील, काहींचे 2000 येतील, काहींचे 2500 येतील, त्याच्या 25% कमी कॅलरीज म्हणजे तुम्ही कॅलरी डेफिसिट. मग काहींना 1300 येतील, काहींना 1400 येतील, काहींना 1000 येतील. तेवढ्या कॅलरीज तुम्हाला रोज खायच्या, म्हणजे तुम्ही डेफिसिट मध्ये असाल. आणि त्या कॅलरीज कशा खायच्या त्याच्यावरती पुढची स्लाइड. समजलं? त्याच्यावरची पुढची स्लाइड काय? ओके, कोणीतरी टाकलं पण एवढ्या कॅलरीज. ठीक आहे, तुम्हाला ज्यांना कळलं व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. आता इथे पोस्ट नका करू, समजलं मला? ठीक आहे, ओके. आता त्या कॅलरीज मध्ये काय पाहिजे? ओके, काही जणांचं कॅल्क्युलेशन चुकलं पण असेल, मला माहित नाही, तुम्ही काहीतरी गडबड करताय. कॅलरी डेफिसिट 25% कमी करा त्याचे, 25% कमी. आता या कॅलरीज मध्ये तुम्हाला न्यूट्रिशन काय पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे प्रोटीन. तुम्हाला वेट लॉस करायचा नाही करायचा, तुम्ही एक्सरसाइज करता नाही करता, प्रोटीन, कमीत कमी प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे, जी आता गव्हर्नमेंटच्या साईटवर पण आहे. रेग्युलेटरी रिक्वायरमेंट आहे की कमीत कमी 0.8 ग्रॅम टू 1 ग्रॅम प्रोटीन आपल्याला पाहिजे. मग तुम्ही कितीही वजन असो, बारीक असो, वजन जास्त असो, तुम्ही एक्सरसाइज करणार असो, काय असो, समजते?
प्रोटीन पाहिजे. मग ते व्हेजिटेरियन खा नाही तर नॉन व्हेजिटेरियन खा. खूप जण प्रोटीन म्हणजे प्रोटीन पावडरचा गैरसमज करतात. प्रोटीन म्हणजे प्रोटीन पावडर नाही, प्रोटीन म्हणजे फूड मधून येणारं किंवा अजून कुठल्या सोर्स मधून, आणि त्याची माहिती पुढे देईनच. ओके, तर प्रोटीन माहित पडलं तर बॅलन्स डाएट काय, 60-20-20% हा रेशो ठेवायचा. म्हणजे कार्ब्स, चपाती भाकरी भाजी, ओके, भाकरी चपाती भात ब्राऊन राईस जे काय आहे हे कार्ब्स येतात. डिटेल मध्ये अजून जाईल. त्याच्यानंतर येतं प्रोटीन 20% आणि फॅट्स 20%. हे आपल्या बॉडीमध्ये पाहिजे. तुमच्या कॅलरीजला कन्वर्ट करायचं. म्हणजे तुमच्या 2000 कॅलरीज झाल्या त्याला कन्वर्ट करायचं. मी सांगतो काय करायचं. ओके, जर तुम्ही अशा प्रकारे डाएट केलं प्रॉपरली न्यूट्रिशनचं, हे डॉक्टरचं काय एक्झाम्पल देतो, डॉक्टर राजेंद्र, कोण कोण रत्नागिरीचं आहे, रत्नागिरीचं कोण कोण आहे, डॉक्टर राजेंद्र चोरमाले रत्नागिरीचे डॉक्टर आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कधी ते हॉस्पिटल एक्सरसाइज करतात. यांनी डाएटचे असेच काहीतरी होते की प्रोटीन बद्दल कल्पना होती की असं आहे हाय प्युरिन फूड वगैरे. जेव्हा त्यांनी प्रॉपर प्रोटीन खायला लागले, प्रॉपर डाएट करायला लागले, एक्सरसाइज करायला लागले, रिझल्ट काय सांगतो, काय रिझल्ट आहेत वाचून दाखवू. गुड मॉर्निंग सर, फॅन्टॅस्टिक जर्नी इन लास्ट 45 days. Weight 107.5 to 98.5. Feeling great, thanks sir. 9 kg weight loss. अमेझिंग. 9 kg weight loss. खुश. आता विचार करा तुमचं पण असं 9-10 किलो वेट लॉस झाले, कसं वाटेल, कसं वाटेल, कसं वाटेल. मस्त, छान, सुंदर, पॉवरफुल, मस्त वाटेल. हा, जबरदस्त. सो हे होऊ शकतं. हे जर करू शकता तर तुम्ही पण करू शकता. 107 किलो वेट होतं. 100च्या खाली गेल्यानंतर तेव्हा किती मस्त वाटते, छान वाटते. ओके, अजून एक गोष्ट झाली, मला वाचून दाखवते. काय झालं, HbA1c 8.5 वरून, बघा डॉक्टर, शुगर कुठे झाली 8.5 वरून 5.5. आहे की नाही अमेझिंग रिझल्ट. आणि मला स्वतःला बरं वाटतं की डॉक्टर्सनी फॉलो केलं, काही न बाद घालता. कोण कोण डॉक्टर आहे इथे, कोण कोण डॉक्टर आहे, कारण खूप डॉक्टरने रजिस्ट्रेशन केले. डॉक्टर अलका, डॉक्टर समीर, यस, अजय, हाय डॉक्टर, ग्रेट. तेवढे डॉक्टर नाव घेत नाही प्रत्येकाची, पण आहेत किती डॉक्टर्स किती, बघा अजून एवढे डॉक्टर्स आहेत. फिजिओथेरपिस्ट, व्हेरी गुड. ओके, डायबिटीज स्पेशलिस्ट, बघा सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स अटेंड करतात. मी एवढं सांगतो की तुम्हाला माहिती, तुम्ही स्वतः सांगत असाल की एक्सरसाइज गरजेचं आहे आणि रिझल्ट आहे. येस, सो हे येणार. तुम्ही इमॅजिन करा की हे माझे रिझल्ट आहेत स्वतःचे, तेव्हा तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स वाटेल. ओके, आता हे जे कॅलरीज आहेत ना, मी थोडक्यात सांगतो, कदाचित काही जण ते जड वाटेल समजायला, पण कदाचित सोपं पण वाटेल. काय, सपोज तुमचं वेट 70 किलो आहे, तर तुम्हाला प्रोटीन किती लागेल, 70 ग्रॅम. कारण पर ग्रॅम बरोबर पर केजी बॉडी वेट, 70 ग्रॅम प्रोटीन. आता ह्या प्रोटीन पासून तुम्हाला कॅलरीज किती मिळत आहेत, 280 कॅलरीज. आता तुम्हाला सपोज बॉडीनुसार तुम्हाला 1400 कॅलरीज खायचे, कॅलरी डेफिसिटचा विचार केला तर 1400 मधून कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स मायनस केले तर 1100 कॅलरीज येतात. बरोबर, म्हणजे काय करायचंय, तुम्ही 280 कॅलरीज तुम्हाला प्रोटीन मधून घेतलेले आहेत, मग बॅलन्स कॅलरीज आहेत त्या कार्ब्स अँड फॅट्स मधून घ्यायच्या, म्हणजे 1100 कॅलरीज. आता त्याच्यामधून पण तुम्हाला फॅट्स किती घ्यायचे, 20% ऑफ 1400, 280 कॅलरीज फॅट्स मधून, म्हणजे 30 ग्रॅम फॅट्स. कारण 1 ग्रॅम फॅट 9 कॅलरीज. क्लिअर. आणि बॅलन्स राहिलेला कार्ब्स, त्याच्यामध्ये तुम्ही भाकरी खाऊ शकता, चपाती खाऊ शकता, राईस खाऊ शकता, आणि प्लस विटॅमिन, मिनरल्स, कॅल्शियम, आयन, हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. अशा प्रकारे साधारण एक डाएट बनवला जातो. आणि हे नाही जर समजत असेल तर नेक्स्ट स्लाइड, हे जरा तुम्हाला इझी जाईल. काय खायचं हेच सांगतो. पहिली गोष्ट, फूड विथ कॉन्सन्ट्रेट न्यूट्रिएंट्स, मिलेट्स, म्हणजे बाजरी, ज्वारी, ओके, नाचणी, त्याच्यानंतर राजगिरा, हे सगळे कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत आणि हे सगळ्यात बेस्ट आहेत. का, कारण हे स्लो लेवलला एनर्जी येतात, इन्सुलिन स्पाइक होत नाही, कारण याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतं. तर जेवढे फायबरवाले फूड खाल तेवढं वेट लॉसला तुम्हाला फायदा होईल. ओट्स खाऊ शकता तुम्ही, किनोवा खाऊ शकता, किनोवा सीड्स आहे, किनोवा ज्याला म्हणतात, ठीक आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स आहेत ते खाऊ शकता. फायबरवाले जेवढे फूड्स आहेत तेवढे तुम्ही खाल तेवढं तुम्हाला चांगलं, कारण तुमची इन्सुलिन स्पाइक होणार नाही, डायजेशन चांगलं होईल. आणि जर तुम्ही इव्हन राईस खाऊ शकता, पण त्याच्यावर तुम्ही सॅलड खाल्लं तर उत्तम. क्लिअर. त्याचं प्रोटीन, आता व्हेज कोण कोण आहे, शाकाहारी, टाईप मी इन द कमेंट बॉक्स, शाकाहारी. तुम्ही व्हेजिटेरियन आहात, त्यामुळे कोणी असो, व्हेजिटेरियन असो, नॉन व्हेजिटेरियन, आपले एवढे जण ऑलमोस्ट 300-400 जण प्युअर व्हेज. मग प्युअर व्हेज सगळे म्हणतात की मला प्रोटीन नाही का, प्रोटीन आहे ना. सविता एक खाते, ठीक आहे. आमच्या योगाच्या ट्रेनिंग मध्ये पण आता
पहिल्या योगाचा कोर्स केला होता खूप अगोदर, त्यावेळेस तिथे एग्स हे नॉनव्हेज मध्ये सांगितलं होतं, पण यावेळेच्या योगाच्या ट्रेनिंग मध्ये डाएट जे सांगितलं योगिक डाएट त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं एग्स. काही वर्षापर्यंत घेतलं त्याला एग्स खातात. ओके, आता ते तुमची चॉईस आहे, एगिटेरियन असेल व्हेजिटेरियन. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर प्रोटीनच्या सोर्स मध्ये काय काय येतं? ओके, व्हिटॅमिन B12 आणि D3 डेफिशियन्सी असते, म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ केले. सो मिल्क, दूध, ऑफकोर्स त्याच्यामध्ये फॅट्स येतं, पण मिल्क मध्ये प्रोटीन आहे. दूध, दही मध्ये प्रोटीन आहे. दुधाचे जेवढे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. पनीर प्रोटीन आहे. चीज मध्ये फॅट्स आहेत पण तरी प्रोटीन आहे. बरोबर. त्याच्यानंतर सोयाबीन प्रोटीन आहे. त्याच्यानंतर टोफू मध्ये प्रोटीन आहे. सोया चंक्स प्रोटीन आहे. टेम्प त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. क्लिअर. त्याच्यानंतर तुम्ही वे प्रोटीन घेऊ शकता. आता तुम्ही विचार कराल, नाही बटर मध्ये प्रोटीन आहे, फॅट्स आहे. तर स्प्राउट्स कुठे गेले? डाळ, स्प्राउट्स, कडधान्य, त्याचं काय? त्याच्यामध्ये पण प्रोटीन आहे. फक्त एवढंच आहे की त्याच्यामध्ये कम्प्लीट प्रोटीन नाहीये. हे कोणाला माहिती आहे? याच्यावर मी व्हिडिओ केला होता. याच्यामध्ये कम्प्लीट प्रोटीन नाहीये. त्याच्यामध्ये काही अमिनो ऍसिड्स कमी असल्यामुळे त्याच्याबरोबर राईस खाणं गरजेचं आहे. मग तुम्ही ब्राऊन राईस का व्हाईट राईस का? कॉम्बिनेशन जर खाल्लं ते कॉम्बिनेशन खूप गरजेचं आहे व्हेजिटेरियनसाठी. थोडा राईस. त्यामुळे जे वेगन प्रोटीन घेतात, वेगन प्रोटीन माहितीये त्याच्यामध्ये असतं लिहिलेलं ब्राऊन राईस आणि पीज, कारण ते कम्प्लीट अमिनो ऍसिड्स नाहीयेत. पण जर तुम्ही मिल्क घेतलात, मिल्कचे प्रोडक्ट घेतलेत किंवा सोयाबीन, याच्यामध्ये कम्प्लीट अमिनो ऍसिड्स मिळतात. वे प्रोटीन हे पण दुधाचंच बनवलेलं असतं. फक्त प्रयत्न करा की प्युअर वे प्रोटीन असेल, चांगले ब्रँडचे, आणि त्याच्यामध्ये सोया स्टार्च नसेल. क्लिअर. याच्यामध्ये मी आता सांगत नाही, कारण मी वर्कशॉप मध्ये या गोष्टी सांगत नाही, कारण प्रत्येकाची चॉईस असते. मी नॉर्मली कोर्सला जॉईन केल्यानंतर सांगतो कुठले चांगले क्वालिटी प्रोटीन स्वस्त घेऊ शकतात, कारण प्रत्येकाची बॉडी टाईप आणि ह्या गोष्टी असतात. त्याचबरोबर फ्रुट्स आणि व्हेजिटेबल, फळं. खूप जण म्हणतात आम्ही मल्टीव्हिटॅमिन. अच्छा, नॉनव्हेज मध्ये काय? अंडी, सगळ्यात बेस्ट प्रोटीन. चिकन ब्रेस्ट घेतलं तर उत्तम. थँक्यू सो मच निवेदिता. त्याच्यानंतर तुम्ही जे आहेत ना मीट, फिश खाऊ शकता. रेड मीट कमी खा. रेड मीट कमी, कारण त्याच्यामध्ये बेस्ट कोलेस्ट्रॉल किंवा बाकी हार्ट हेल्थ साठी रेड मीट तेवढं कमी खाल्लं तर उत्तम. ड्रायफ्रुट्स मध्ये फॅट्स, हेल्दी फॅट जास्त आहेत, प्रोटीन कमी आहे. 2 ते 3 ग्रॅम प्रोटीन कुठल्याही ड्रायफ्रुट्स मध्ये. क्लिअर. त्याच्यानंतर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स का? कारण तुम्हाला व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स मिळण्यासाठी. त्यामुळे जेवढे कलरफुल व्हेजिटेबल्स खाल, जेवढे कलरफुल फ्रुट्स खाल. मी तर म्हणजे फ्रुट्सचा वेडा फॅन आहे. माझ्या घरामध्ये नेहमी 3 ते 4 फळांसाठी दिवसाला चांगल्या प्रकारे फ्रुट्स खात. मग ते ऍपल असो, मँगोचे सीझन मँगो असो, बाहेरचे एक्झॉटिक फ्रुट्स असो, मी एन्जॉय करतो. इंटरेस्ट निर्माण केला, नाहीतर खूप जण शॉपिंग करतात आणि काहीच खात नाही. क्लिअर. आणि हे सगळं जे फूड आहे ना, हे जर तुम्ही रेग्युलरली खाल्लं तर तुम्ही 80-20% डाएट वर येऊ शकता. 80-20% रूल काय माहिती मी फॉलो करतो आणि माझ्या मेंबर सांगतो. काय रूल आहे? सिम्प्लिफाय करायचं. 80% फुल हेल्दी डाएट आणि 20% आपल्याला पाहिजे ते. बरं वाटतं की नाही? 80% फुल डाएट, प्रॉपर प्रोटीन घ्यायचं, प्रॉपर फायबर घ्यायचं, प्रॉपर फॅट्स घ्यायचं, आणि मग 20% आपल्या थोडं मजासाठी. हे पॉसिबल आहे. हे पॉसिबल आहे आणि ते कम्फर्टेबल आहे आणि ते आयुष्यभर करू शकता. जर तुम्ही नुसतं एकदम स्ट्रॉंग, मी नाही करत स्ट्रॉंग डाएट, आणि तरी पण मी आज फिट आहे, स्ट्रॉंग आहे. तेच मी सांगतो की जर तुम्ही हा रूल ठेवलात तर तुम्हाला मजा वाटेल आणि डिफिकल्ट वाटणार नाही. अजून एक सांगतो की जे तुम्ही फूड खाता ना, ते चावून खाणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं माहिती, तुम्ही किती खाते तेच कळत नाही. चावून खा, वेळ द्या. 15 ते 20 वेळा जरी चावून खाल्लं तरी उत्तम. चीट डे करताना पण काय करायचं, एका दिवशी चीट डे करू शकता, 15 दिवसातून, महिन्यातून. रोज चीट डे नाही करायचं, पण त्या दिवशी पण अति साखर, अति मैदा हे टाळा. चीट डे मध्ये तुम्ही थोडंसं जास्त एक्स्ट्रा खाल्लं ठीक आहे, समजू शकतो. आणि त्याचबरोबर स्टार्विंग म्हणजे उपाशी राहणं सगळ्यात डेंजरस. उपाशी म्हणून काय होतं, उपाशी दुप्पट खाशी. आपल्याला असं वाटतं मी भरपूर उपवास केला, आता जरा चांगलं खायचं, मग मोदक खा, जे इन्सुलिन स्पाइक करू शकतं पटकन उपवासाला, किंवा असं काहीतरी गोड खायचं अति, ते घातक असू शकतं. त्यामुळे रेग्युलर उपवास, हा तो स्पिरिच्युअल रिझन साठी, म्हणजे आषाढी, कार्तिकी, किंवा एक जणांचं तुमचे रोजा आहे, ओके, काय म्हणतात, ईद आहे, चतुर्थी आहे, म्हणतात संडे आहे, म्हणजे प्रत्येकाच्या रिलीजन नुसार तुमचे फास्टिंग असतात. ते फास्ट सोडले तर बाकी दिवशी उगाच डायटिंग साठी उपवास नाही करायचं. प्रॉमिस कराल, खूप गरजेचं आहे. त्याची गरजच नाहीये. हेल्दी फूड रोज खा, एन्जॉय करा. आता मी ऐकते ओके. त्याच्यानंतर महत्वाचे डॉक्टर मनोज कुमार, तुमच्या प्रश्नाचं उत्तर समोर आलेलं आहे. मनोज कुमार, माय फ्रेंड सजेस्ट स्टॉप कन्झ्युमिंग शुगर फॉर वेट लॉस. इज इट करेक्ट? सो लेट मी कव्हर दिस. परफेक्ट टायमिंग. ओके. आज तुम्ही लॉटरी काढा. ओके. चेष्टा करतोय, लॉटरीवर मी विश्वास नाही ठेवत. सो साखर जी आहे ना, मी छत्रपती संभाजीनगरचा आहे.
सरांचा कोर्स जॉईन करून मला 8 महिने झालेले आहेत आणि त्यामधून मी भरपूर गोष्टी शिकलेलो आहे. मी सरांचा कोर्स जॉईन केलेला तो फक्त फिटनेससाठी, पण मला भरपूर वेगळ्या गोष्टी सुद्धा मिळाल्या. सरांच्या कोर्स मधून मुख्यत्वे मी 3 गोष्टी शिकलोय. पहिली म्हणजे फिटनेस मध्ये मी जवळपास 15 किलो वजन कमी केलंय माझं या 8 महिन्यामध्ये. नंबर 2 ती म्हणजे डिसिप्लिन. मी खाण्याच्या बाबतीत बिलकुल कंट्रोल करू शकत नव्हतो, पण मी आता खूप माझं डाएट व्यवस्थित पाळतो. गोड खाणं मी टाळतोय, तेलकट पदार्थ खाणं टाळतोय. मी जवळपास 4 ते 5 चहा दररोज प्यायचो, पण त्यामध्ये आता मी इतकी कमी आणली की दररोजचा एकच चहा मी पितो, ते पण 5-6 वाजता, आणि ते पण गुळाचा चहा पितो. नंबर 3 गोष्ट मी शिकलो ती म्हणजे कन्सिस्टन्सी. तर मी रेग्युलर क्लास अटेंड करतोय, रेग्युलर एक्सरसाइज करतोय. ही कन्सिस्टन्सीचं उदाहरण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला व्हिडिओज बनवायचे होते. खूप दिवसाचं माझं ही गोष्ट होती की मला व्हिडिओज बनवायचे होते, पण मी बनवू शकत नव्हतो. लोक काय म्हणतील, या बऱ्याचशा गोष्टी माझ्या मनामध्ये होत्या, पण ती गोष्ट माझ्या मनामधली सरांनी काढली. तर त्यामुळे मी पहिला व्हिडिओ टाकला आणि आज 100 दिवस पूर्ण होत आहेत. मी 1 दिवस मिस न करता दररोज व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणून हा कोर्स तुम्ही जॉईन करत असता. समजलं? माइंड ट्रेनिंग, माइंड प्रोग्रामिंग होतं, म्हणून हा सांगायचं होतं. पॉसिबल आहे. एक माणूस करू शकतो, दुसरा पॉसिबल आहे, तिसरा करू शकतो, चौथा करू शकतो. शुगर कंट्रोल, माइंड कंट्रोल, क्रेव्हिंग्स कंट्रोल, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. येस, थँक्यू. येस, थँक्यू संदीप. येस, थँक्यू. ओके, आता महत्वाचा टॉपिक आहे वॉटर. वॉटर, पाणी. प्रत्येकाच्या बॉडीमध्ये 65% पाणी आहे, पण पाण्याला बरेच जण टाळतात. कितीतरी जण प्रोक्रॅस्टिनेट करतात, म्हणजे पाणी नंतर पिऊ. पण पाणी याचा वेट लॉस मध्ये काय इम्पॉर्टंट रोल आहे ते बघा. तुम्ही जेवायच्या अगोदर अर्धा तास अगोदर पाणी प्या. अर्धा तास अगोदर, जर तुम्हाला वेट लॉस करायचा असेल किंवा रेग्युलरली. त्याच्यानंतर जेव्हा तहान लागते तेव्हा पाणीच प्या. सॉफ्ट ड्रिंक मध्ये फक्त शुगर असते. मी एक व्हिडिओ केला होता, सांगितलं होतं की 300 ml च्या बॉटलमध्ये, कोल्ड्रिंक्स मध्ये 36 ग्रॅम शुगर असते. 36 ग्रॅम शुगर, जी कोणालाही चालत नाही. त्याचबरोबर जेवताना, म्हणजे जेवायच्या अगोदर पाणी प्यायला ठीक आहे, जेवताना थोडं पाणी प्या. आयुर्वेदामध्ये लिहिलंय जेवताना पाणी पिणं म्हणजे अमृत, जेवणानंतर लगेच पाणी पिणं म्हणजे विष. आता याचा अर्थ काय, लगेच मरणार नाही कोणी, पण जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायलं तर तुम्हाला त्या प्रोसेसला मदत होते आणि तुमचं प्रॉपर डायजेशन होतं. करू शकता हे प्रॅक्टिस आहे, हळूहळू सुरुवात होईल. आणि दुसरी अजून एक ह्याची गोष्ट आहे की जेव्हा तहान लागते, असं नाही की 3 लिटर 4 लिटर पाणी प्यायचंय. तहान लागली की पाणी प्या. सवय झाल्यानंतर तुम्ही 3 ते 4 लिटर पाणी आरामात तुम्ही झालेलं. असं कॅल्क्युलेशन करत नका बसू की एवढ्या बॉडी वेटला एवढं पाणी पाहिजे. त्या कॅल्क्युलेशन पेक्षा तहान लागली पाणी प्या आणि हळू सवय लागेल. मी तुमच्या समोर बघतो मी किती वेळा पाणी पितो. क्लिअर? येस, थोडं पाणी निवेदिता जेवताना, घासाबरोबर थोडं पाणी. त्याच्यानंतर झोप. आता हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांचा आहे. जेव्हा मी विचारतो झोपेचा, कोणाला प्रॉब्लेम आहे सांगा? झोपेचा प्रॉब्लेम कोणाला? की झोप लागत नाही, झोप छोटी कमी येते, झोप 4च तास घेता. एक सांगू का, कमी झोप आणि वेट गेन स्ट्रॉंग रिलेशन आहे. आत्ता गुगलला टाईप करा गुगलला, कमी झोप आणि वेट गेन. म्हणजे तुम्ही कदाचित बाकी फूडचं करत नसाल आणि झोपेवर फरक पडत असेल, डेफिनेटली इम्पॅक्ट होणार. आणि जर झोप चांगली होत असेल आणि डाएट नसेल करत तर वेट गेन होऊ शकतं. त्यामुळे कमी झोप वेट गेन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याचबरोबर कमी झोपेमुळे तुमचं स्ट्रेस लेवल वाढू शकतो. स्ट्रेस, कारण हॉर्मोन्सवर इम्पॅक्ट होतो. त्यामुळे लक्षात ठेवा, स्ट्रेस वाढतो याचं कारण कुठे असू शकतं. त्याचबरोबर चांगली झोपेमुळे तुमच्या क्रेव्हिंग्स कंट्रोल येतात. जर तुम्हाला झोप चांगली लागली, तुम्ही 100% क्रेव्हिंग्स कंट्रोल येतील, कारण दुसऱ्या तुम्हाला फ्रेश वाटेल आणि उगाच काहीतरी गोड खायचं याची इच्छा होणार नाही. आणि एक चांगली झोपेमुळे तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटीज, म्हणजे तुमचं सकाळी एक्सरसाइज करण्याची उमेद, एनर्जी ही चांगली राहील. पण एक महत्वाचं आहे, ज्यांना शुगर आहे की शुगरची भीती वाटते, लक्षात ठेवा, कमी झोपेमुळे तुमचे सेल जे आहेत ब्लड, ओके, ते इन्सुलिन रेझिस्टन्स बनू शकतात. त्यामुळे साखर जी आहे ती ब्लड मध्येच राहील. डायबिटीस डिटेक्ट होऊ शकतो कमी झोपेमुळे. अगदी हे लक्षात ठेवा, कमी झोप तुम्हाला कुठल्या लेवलला पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्हाला झोपेवर काम करणं गरजेचं आहे. काहीतरी मार्ग शोधा आणि झोपेवर काम करा. आणि जर तुम्हाला झोप लागत नसेल, काही टिप्स सांगतो तुम्हाला. अगो टिप्स, 3 नंतर चहा पिऊ नका, कॉफी किंवा चहा कॅफेन घेऊ नका. त्याच्यानंतर तुम्ही झोपताना साईडला मोबाईल ठेवू नका, कारण मोबाईल मध्ये जे ब्लू रेज निघतात त्यांनी मेलाटोनिन, त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. मेलाटोनिन हार्मोन्स आहेत,
ते हार्मोन्स तुमच्या स्लीप हार्मोन्स आहेत ते. त्यामुळे झोप लागते. मेलेटॉनिनच्या गोळ्या मिळतात माहितीये ना. तेच तुम्ही जर सकाळी सूर्यप्रकाश घेतलात तर त्या लाईटमुळे व्हिटॅमिन डी ऍब्झॉर्ब करायला मदत होते. त्याचबरोबर मेलेटॉनिन सेक्रेशनला मदत होते. त्यामुळे सकाळचा सूर्यप्रकाश, पाऊस आहे त्यामुळे आता नाही, पण ज्यावेळेला शक्य होईल त्यावेळेला. त्याचबरोबर तुम्ही गरम पाण्याने म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ करू शकता अर्धा तास अगोदर. त्यामुळे तुम्हाला झोप छान लागू शकते. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मेडिटेशन. जे मी माझ्या मेंबर सांगतो, सकाळी रात्री झोपताना मेडिटेशन करा, व्हिज्युअलायझेशन करा, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा, तुम्हाला झोप छान लागेल. ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. या टिप्स आहेत. क्लिअर. आता स्ट्रेस एक महत्वाचं अंग वेट लॉस का होत नाही. स्ट्रेस कोणा सगळ्या बहुतेकांनी सांगितलं की आम्हाला स्ट्रेस आहे, प्रॉब्लेम आहे. तर स्ट्रेस हा कॉर्टिसॉल हॉर्मोन आहे. हे हॉर्मोन प्रत्येकामध्ये असतं आणि ते गरजेचं हॉर्मोन्स आहे. का तर फ्लाईट अँड फाईट रिस्पॉन्ससाठी. पण तुम्ही अनड्यू स्ट्रेस घेता, अपेक्षा जास्त असतात, तो स्ट्रेस, बॉसने काहीतरी बोलला, जॉबचा स्ट्रेस, फायनान्सचा स्ट्रेस, रिलेशनशिपचा स्ट्रेस, आणि या स्ट्रेसचा संबंध डायरेक्ट बॉडी वेट होतो. उदाहरण तुमची ब्लड शुगर तुमची इरेग्युलेट होते, कारण बॉडी पहिलं स्ट्रेसला नॉर्मल करायचा प्रयत्न करते आणि त्याचं लक्ष जातं स्ट्रेसकडे नॉर्मल व्हायला. त्यामुळे ब्लड शुगरवर इम्पॅक्ट होतो, मेटाबॉलिझम तुमचं स्लो होतं, टाईप 2 डायबिटीस होऊ शकतो, क्रेविंग्स तुमच्या वाढू शकतात. अति खाता स्ट्रेसमुळे काही सिगरेट पितात, दारू पितात, किंवा वडापाव किंवा समोसा किंवा पिझ्झा, काहीतरी गोड आईस्क्रीम. स्ट्रेस, ओव्हर इटिंग होतं आणि अल्टिमेटली वेट गेन होतं. क्लिअर. तर त्याच्यामधून बाहेर पडणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला स्ट्रेस मधून बाहेर पडायचं तर सगळ्यात बेस्ट गोष्ट काय, रोज एक्सरसाइज करा, हेल्दी फूड खा, जंक फूड खाऊ नका. त्याच्यानंतर रोज तुम्ही मेडिटेशन करू शकता. सकाळी सकाळी केलं तर तुमच्या माइंडफुलनेस आहे. जिथे जिथे स्ट्रेस आहे त्याच्यापासून लांब जा. जर शक्य नसेल लांब जाणं, रिलेशनशिप असेल त्याला इम्प्रूव्ह करा. पहिलं स्वतःला बदला, स्ट्रेस बाहेर येऊ शकतो. क्लिअर. पण तो कनेक्टेड आहे वेट लॉसशी, तो स्ट्रेस मधून. आणि माझं मिशन आहे प्रत्येकाला स्ट्रेस फ्री करायचं. दॅट्स माय मिशन. आयुष्य तुम्ही आनंदी जगू शकता जर तुम्ही ठरवलं. कोणाकोणाला हॅपी राहायचंय, टाईप हॅपी इन द कमेंट बॉक्स. टाईप हॅपी इन द कमेंट बॉक्स. ही माझी मिशन आहे. हॅपी हॅपी नुसतं लिहिलं तरी किती बरं वाटतं बघा. चेहऱ्यावरती आनंद येतो की नाही. हॅपी राहू शकता. मला माझी आई बोलते तू जगातला सगळ्यात सुखी मस्त चांगलं लाईफ, हेल्दी फिट, सगळ्या काही गोष्टी चांगल्या आहेत, मस्त असं सुंदर. हा व्हिडिओ इतका टच करतो मला कारण माझी मिशन जी आहे ती सक्सेसफुल होत आहे असं मला वाटतं. हा व्हिडिओ आहे हिंदीमध्ये. चालेल हिंदी, सगळ्यांना हिंदी कळतं, हिंदी पिक्चर बघता तुम्ही, हिंदी कळतं ना. टाईप हिंदी इन द कमेंट बॉक्स. आता त्यांना आहे ना 2 वेगळ्या मेजर इश्यू होते. वेट लॉस तर करायचा होता, काही हॅबिट्स होत्या. आता त्या हॅबिट्स मी लिहत नाही, काही बोलत नाही, काय हॅबिट्स होतं समजू शकता. प्लस बरं रिलेशनशिप मध्ये काही इम्प्रुव्हमेंट पाहिजे होती. माइंड बॉडी मिरॅकल्स मध्ये जॉईन केल्यापासून त्यांची जी इम्प्रुव्हमेंट झाली त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये येईल. हा व्हिडिओ बघितल्यानंतर मी स्वतः इमोशनल होतो, पुन्हा होईल, काय करू शकत नाही त्याला. ओके, सो लेट मी शेअर इट. थँक्यू सो मच. हाय एवरीवन, मैं दिनेश मुथा हिंगोली से। मैंने तकरीबन जून जुलाई में 3 महीने का सुशील सर का माइंड बॉडी मिरेकल ये सेशन ज्वाइन किया था। उस पे से जो मुझे पॉजिटिव एनर्जी मिली है और मैंने फिर खुद में जो बदलाव लाया है उसकी वजह से मुझे शुगर मेरा रिवर्सल हुआ है, बीपी में काफी राहत हुई है और अमेजिंग मेरी पूरी लाइफ चेंज हुई है। जो पहले खाने की क्रेविंग थी या मैं कंट्रोल नहीं कर पाता था या बहुत सारी चीजें जो गलत थी, जो पता था कि हम गलत कर रहे हैं लेकिन उसके और सीरियसनेस नहीं था। बिना कोई क्रश डाइटिंग के, बिना कोई थकावट के, बिना कोई बहुत कुछ। ओके. त्याचबरोबर माइंड प्रोग्रामिंग तुम्हाला वॉटरवर इम्पॅक्ट काम करायला पाहिजे, शुगरवर काम करायला पाहिजे, झोपेवर काम करायला पाहिजे, पण सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमची कमिटमेंट. ओके शुभम, तुमचा खूप मोठा मेसेज आहे, मी आता वाचू शकत नाही, सगळ्यात शेवटी विचारा. क्लिअर. कारण जवळजवळ आता 835 लोक आहेत, 835 अजूनही तिथे तेवढेच आहेत. तर तेवढ्या सगळ्यांचे मेसेज वाचू शकत नाही. प्रश्न सगळ्यात शेवटी विचारा प्रश्न. तर कोणाकोणाची कमिटमेंट ट्रान्सफॉर्मेशन. कारण मी आता त्याला फिटनेस मध्ये तेवढा विश्वास नाही करायचो, पण मी ठरवलं की मी असं डाएट करेन जे इझी जाईल आणि मी ट्रान्सफॉर्म करून दाखवेन. असंही नाही की खूप जबरदस्त डेंजरसली केलं, पण जे मी ट्रान्सफॉर्म करू शकतो तर तुम्ही पण करू शकता. क्लिअर. हे जर मी करू शकतो, मग भले मेल असो फिमेल असो, मी ना म्हणत की प्रत्येकाला अगदी 6 पॅक्स करायचे, पण करू शकता. ओके.
सो कसं करायचं? आता हे बघा, हे डॉक्टर, अजून एक डॉक्टर राम मिस्त्री, वय वर्ष 46, गायनेकॉलॉजिस्ट, हे पण रत्नागिरीचे आहेत, ऑब्सेसिशन आहेत. ओके. आता यांची जो कमेंट आहे इंग्लिश मध्ये मी वाचून दाखवतो. हे इस्कॉन फॉलो करतात. बघा, जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी स्पेशली, आय एम ग्रेटफुल अँड थँकफुल टू सुशील सर. आय ओ हिम अ लॉट. आय एम सफरिंग फ्रॉम डायबिटीस मेलेटस सिन्स लास्ट 13 वर्षापासून त्यांना होतं. डेव्हलप ऍडव्हान्स डायबेटिक न्यूरोपॅथी. ओके. हा शब्द ठीक आहे, डायबिटीस न्यूरोपॅथी. वॉज सफरिंग ट्रिमेंडसली ओव्हर लास्ट 5 वर्षापासून त्रास होत होता. अनेबल टू सिट, बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, काम करायचा त्रास व्हायचा. स्लीपिंग अबाउट 16 hours, 16 तास झोपून राहायचे. वन मिरेकल हॅपन इन बाय 5 months बॅक. काही जॉईन करता आणि मग नंतर न्यूट्रिशनिस्ट शोधता. डायजेशन म्हणजे एक डाएटसाठी तुम्हाला इथे न्यूट्रिशनची गरज पडणार नाही, सेपरेट न्यूट्रिशनिस्टची. ओके. तुमचे मेंटल प्रॉब्लेम असतील, काहीतरी असेल, रिलेशनशिप प्रॉब्लेम असेल, त्याच्यासाठी लाईफ कोचची गरज पडणार नाही, कारण मी इथे आहे. ओके. मेडिटेशन कोचची गरज पडणार आहे, कारण इथे सगळ्या गोष्टी होणार आहेत. पर्सनल ट्रेनरची गरज पडणार आहे, कारण मी इथे आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असतील म्हणून मी जो चॅलेंज आहे तो जो तुम्हाला दाखवतोय, दॅट इज कॉल्ड 12 weeks चॅलेंज. प्रत्येकाने इथे टाईप करा 12 weeks चॅलेंज किंवा 3 months चॅलेंज. 3 महिना सुरुवात करणार तुम्ही 12 weeks चॅलेंज, त्याच्यानंतर तुम्ही अपग्रेड करू शकता अॅन्युअल चॅलेंज साठी, वर्षभरासाठी. ओके. माझे 90% जे मेंबर आहेत ते 12 weeks नंतर अॅन्युअल घेतात, स्वतःहून घेतात, स्वतःहून आधीच सांगतात की मला जायचंय. सो 12 weeks चॅलेंज लक्षात ठेवा, 12 weeks. आता ह्या चॅलेंज मध्ये काय होतं? माइंड बॉडी प्रोग्राम, फिटनेस प्रोग्राम म्हणजे काय? तुमचं बॉडी आणि माइंड या दोघांवर काम होईल. आणि जे मी आता सांगणार आहे कदाचित ते तुम्ही कदाचित कुठेही ऐकलं असेल. तुमच्या हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप या तिन्ही गोष्टीवर काम होतं. हेल्थवर ऑफकोर्स, हेल्थसाठी आहे, वेट लॉस साठी, फिटनेस साठी आहे. वेल्थ, मी लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहे आणि मी वेल्थ साठी मेडिटेशन घेतो, हाऊ टू अट्रॅक्ट मनी. कोणाला पाहिजे? ओके. आणि रिलेशनशिप, तुम्ही मॅरिड असाल, सिंगल असाल, अट्रॅक्ट करायचं असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन इथे वर्क करतं. म्हणून मी बोलतो की हा प्रोग्राम मध्ये तिन्ही गोष्टीवर, कारण तिन्ही गोष्टी कनेक्टेड आहेत. ऍग्री? तिन्ही गोष्टी कनेक्टेड आहेत की नाही? पैसा नसेल तर वाटतं की कशाला एक्सरसाइज करायची, रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम असेल तर कशाला व्यायाम करायचा, डाएट कशाला करायचा. म्हणून बोला तिन्ही गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे. म्हणून हा प्रोग्राम कंबाईन आहे. ओके. आता कसं होतं, रोज सकाळी सकाळी कोण कोण उठतं? आता पहिलं चॅलेंज तुमचं काय सुरू होतं? सकाळी कोण उठतं? सकाळी 6:30 वर्कआउट सुरू होतं. शेड्यूल असं आहे, 6:20 म्युझिक सुरू होते रोज. ओके. रविवारी सुट्टी. तर सकाळी 6:30 वर्कआउट. आता कोण कोण सकाळी उठतं ते लाईव्ह सेशन अटेंड करू शकतात. बाकीच्यांना रेकॉर्डिंग, म्हणजे जे लाईव्ह करतात त्यांना पण रेकॉर्डिंग मिळेल. 9:30 पर्यंत तुम्हाला रेकॉर्डिंग मिळते. एक कम्युनिटी ग्रुप आहे, त्याच्यावर तुम्हाला लिंक येते, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग मिळते. पण जर तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड केलं तर मी तुम्ही समोर असणार आहे, तुम्हाला गाईड करेन. कोण कोण लाईव्ह अटेंड करू शकता? टाईप लाईव्ह इन द कमेंट बॉक्स. मला बघायचे कोण कोण लाईव्ह. ग्रेट, ऑसम. 5 वाजता उठतात, सुपर. 6:30 वर्कआउट सुरू होतो. कसं सुरू होतं? ग्रेट. सोनाली, अभिलाषा, अर्चना, बऱ्याच जणांनी लाईव्ह, प्रमोद, योगिनी. क्लिअर? तर 6:20 म्युझिक. 6:30 पहिलं वॉर्मअप सुरू होतं, त्याच्यानंतर 20 ते 25 मिनिटं वर्कआउट असतो, कधी कधी अर्धा तास, कधी कधी पाऊण तास. ओके. आणि नंतर स्ट्रेचिंग, 10 मिनिटं स्ट्रेचिंग. वेटची गरज नाही, तुमच्याकडे बॉटल्स असतील त्यांनी सुरुवात करा, डंबेल्स, बॅकपॅक, काही. त्याच्यानंतर बघा, वर्कआउट विथ बॅकपॅक, जी सॅक असते त्याच्यामध्ये वेट पुस्तकं टाकून करू शकता. लॅपटॉप वापरा, मोबाईल वापरा, टॅबलेट वापरा, पण कॅमेरा ऑन ठेवा. कोण कोण कॅमेरा ऑन ठेवेल? प्रॉमिस करा. कारण जॉईन केल्यानंतर बोलतात नाही सर मला आता लाज वाटते. प्लीज, तुमच्यासाठी टाईप कॅमेरा इन द कमेंट बॉक्स. कॅमेरा ऑन, कारण मी तुम्हाला बघणार आहे. मी गाईड कसं करणार? आणि माझं प्रत्येकावर लक्ष असतं. माझ्याकडे स्क्रीन असतात, प्रत्येकाकडे लक्ष असतं. थोडं असतो, पण सोमवार, बुधवार आणि शनिवार आठवड्यातून 3 दिवस किती लिहू शकता तुम्ही? तिथे कमेंट मध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. सोमवार, बुधवार आणि शनिवार वर्कआउट झाल्यानंतर 7:30 साधारण मेडिटेशन किंवा माइंड प्रोग्रामिंग सेशन असतं. ओके. त्याच्यामध्ये कधी मेडिटेशन, कधी हिप्नॉटिक सेशन, कधी NLP सेशन. ज्या टॉपिक्स असतात ते म्हणजे रिलेशनशिप. व्हेरी गुड चेतन, व्हेरी गुड. मंडे, वेनसडे अँड सॅटर्डे. क्लिअर? कधी पेन, म्हणजे पास्ट मेमरीज किंवा बॉडी पेन किंवा इंटरनल मेमरी पेन, रिलेशनशिप पेन. ओके. किंवा मनी, हाऊ टू अट्रॅक्ट मनी. त्याच्यानंतर वेट लॉस, त्याचं व्हिज्युलायझेशन, तुमचे लाईफचे गोल्स, असे वेगवेगळ्या टॉपिक्सवर माइंड प्रोग्रामिंग सेशन असतं. कोणाला वाटतं हे अमेझिंग आहे? ओके. अमेझिंग. वर्कआउट झाल्यानंतर आता सपोज तुम्हाला 7:30 निघून जायचंय, तरी तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणारच आहे 9:30. म्हणजे तुम्ही 7:30 वर्कआउट झाला, ऑफिसला गेलात, बरेच जण हे करतात, तर मेडिटेशन तुम्ही कधी बघू शकता. आणि याचा ऍक्सेस तुम्हाला मी 24 तास देणार आहे.
म्हणजे सकाळी आजचा सकाळचा वर्कआउट झाला, 9:30ला रेकॉर्डिंग मिळाली की दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हे बघू शकता आणि वर्कआउट करू शकता. तर ज्यांना ज्यांना रेकॉर्डिंग व्हायचंय, बरेचसे बाहेरचे जे देशातले ते रेकॉर्डिंग बघतात, पण तरी त्यांना सांगतो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लाईव्ह या. कारण एनर्जी वेगळी असते. तुम्ही कॉम्पिट करता बाकी जणांबरोबर वेगवेगळ्या एज मधले. ओके. आता कधी कधी तुमचं झोपून मेडिटेशन असतं, कधी बसून मेडिटेशन, कधी कधी डीपर लेवल, कधी चक्रा मेडिटेशन पण घेतो. आणि तुम्हाला बघा, मला 36 प्रकारचे मेडिटेशन माहिती आहेत. जेवढं इझी मेडिटेशन आहे तेवढे शिकवतात, कधी कधी टफ मेडिटेशन, जेणेकरून तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स येईल. ओके. तो एक्सपिरियन्स कराल. आता त्याचा एक्सपिरियन्स कसा होतो त्याचं एक उदाहरण. हे नेम कुमार आहेत, हे रेकॉर्डिंग बघतात. यांनी काय लिहिलंय बघा. कालचे मेडिटेशन केले, मेडिटेशन खूप छान वाटले, जणू काय मला मीच स्वर्गातून बघत असल्यासारखे वाटले. आजचा वर्कआउट 3 राऊंड रिलॅक्सेशन कंप्लीट केले, आजचा वर्कआउट छान वाटला. हे तुमचे शब्द असणार आहेत. तुम्ही एन्जॉय करणार आहात वर्कआउट. माझं प्रॉमिस आहे. पहिले 3-4 दिवस तुमची बॉडी पेन होईल. ओके. पण त्याच्यानंतर तुम्ही एन्जॉय कराल. आणि मी सांगतो रोज या, छोटा छोटा वर्कआउट, थोडा थोडा वर्कआउट, नंतर तुम्ही जे रेडी व्हाल ना, यू विल बी अमेझिंग. क्लिअर. आता समजते सगळ्यांना. मेडिटेशन, कोणाला मेडिटेशन टाईप करा, मेडिटेशन मला एन्जॉय करायचं मेडिटेशन. तुम्ही खूप काही गोष्टी शिकाल. ओके. येस. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आज तुम्ही वेबिनारला आलेला आहात, तुम्ही वर्कशॉपला आलेला आहात. आज मी जेव्हा जे कोर्स जॉईन करणार आहेत, पहिली गोष्ट, आज जे कोणी कोर्स जॉईन करणार आहेत त्यांना मी आज गिफ्ट देणार आहे. आणि ते जे कोर्सेस आहेत, भले तुमचं 12 वीकचं चॅलेंज असणार आहे, 3 महिन्यासाठी लाईव्ह वर्कआउट, बरोबर, प्लस रेकॉर्डिंग 3 महिन्यासाठी. पण त्याच्यानंतर पण तुम्हाला मी असं काही गिफ्ट देणार जे तुम्हाला आयुष्यभरासाठी असणार आहे. डाएट काय, वेट लॉस साठी डाएट काय करायचंय, प्रोटीनची सगळी लिस्ट, जेवढे जगातले प्रोटीन त्याची सगळी एक्सेल शीट देईल. रेडीमेड 2 डाएट प्लॅन, जे सेलिब्रिटी डाएट प्लॅन आहे. तरी पण मी एक सांगतो, हे लक्ष देऊन ऐका प्रत्येकाने. रेडी. काय सांगतो ऐका. जॉईंट केल्यानंतर गुरुवारपर्यंत तुम्ही डाएट विचारायचं नाही. प्रॉमिस. गुरुवारपर्यंत तुम्हाला जे करायचं ते खा. मी तुम्हाला छोटे छोटे टिप देईल. हे कशासाठी, कारण ते स्ट्रक्चर तयार केले. गुरुवारपर्यंत भले तुम्हाला अगोदरचे सगळे डाएट सेशनचा ऍक्सेस असणार आहे, पण गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता, लक्षात ठेवा, दर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता डाएट प्लॅनिंग सेशन असतं. एक्झॅक्टली न्यूट्रिशनिस्ट डाएट कसं बनवतात हे मी तुम्हाला शिकवतो. म्हणजे तुम्ही स्वतः इतकं इझी जाईल की तुम्हाला ते असं वाटणारच की तुम्ही डाएट करताय. समजलं. समजतंय. कोण एन्जॉय करणार आहे. इझी. इझी म्हणजे इझी. कारण तुम्ही कोणाला विचारलं डाएट कसं वाटतं, मस्त वाटतंय, मी स्वतः एन्जॉय करते. असं नाही देणार की असंच करायला पाहिजे. तुमचं जसं डाएट असेल त्याला चेंजेस. ओके. तेच गुरुवारपर्यंत तुम्ही रेग्युलरली फक्त एक्सरसाइज करायचे, दॅट्स इट. आणि जे छोटे छोटे टिप्स डाएटच्या त्या फॉलो करायचे. तर हा मी तुम्हाला लाईफ टाईम एक्सेस देणार आहे. म्हणजे जरी तुम्ही 3 महिन्यानंतर तुम्ही कंटिन्यू केलं तर जे दर गुरुवारचे लाईव्ह सेशन होणार आहेत त्याचा ऍक्सेस तुम्हाला मिळणार आहे आयुष्यभर. समजलं कोणाला. हे कोणी करत नाही पण मी देतोय. का, कारण तुमचं डाएट लाईफ टाईम होऊ दे. त्याच्यानंतर कस्टमाइज डाएट प्लॅन जे तुम्हाला डाएट सेशनवर होणार आहे, मी हेल्प करणार आहे. त्याच्या पलीकडे अजून काय काय गोष्टी होतात आता मी सांगत नाही, तर सरप्राईज असणार आहे. अजून एक कोर्स आहे 21 डेज अर्ली प्रिव्हेंशन. ज्यांना झोपायला त्रास होतो, झोपेतून उठल्यानंतर त्रास होतो, एनर्जी मिळत नाही किंवा झोप लागत नाही, हा प्रोग्राम रेकॉर्ड केला होता आणि सगळ्यांनी रिक्वेस्ट केली हा सेशन, हा कोर्स पाहिजे. हा 21 डेज अर्ली राईज प्रोग्राम, हा मी तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस देतोय गिफ्ट म्हणून. कोणाला पाहिजे हा. स्पिरिट आणि एनर्जीसाठी, की जेणेकरून तुम्ही सकाळी उठायची सवय लागेल. त्याच्यावर अजून एक कोर्स आहे. एक कोर्स जो सगळ्यात पॉवरफुल कोर्स आहे, हिप्नॉसिस फॉर वेट लॉस. हिप्नॉसिस कसं वापरू शकतो वेट लॉस साठी, काय काय इम्पॅक्ट होऊ शकतो, आणि 1-2 स्पेशल ऑडिओ आहेत जे कुठेही तुम्हाला मिळणार नाही. हिप्नॉसिस मध्ये बायनॉरल बीट्स वरचा ऑडिओ, ज्याच्यामध्ये 3 लेअरचा ऑडिओ बनवलाय. प्रॉपरेटरी माझे ट्रेडमार्क वाला. बायनॉरल बीट्स म्हणजे वेट लॉसच्या फ्रिक्वेन्सीला मॅच केले. कोणाकोणाला माहिती बायनॉरल बीट्स कोणी कोणी ऐकलंय. त्या फ्रिक्वेन्सी आहेत, आवाज कळणार नाही, असा एक साऊंड येईल. त्या फ्रिक्वेन्सी प्लस माझा आवाज आणि एक म्युझिक, असं 3 लेअरचं म्युझिक फक्त रात्री झोपताना ऐकायचं वेट लॉस साठी. सरप्राइझिंग, अमेझिंग. कोणाला पाहिजे. त्याचबरोबर अजून एक ऑडिओ आहे जो स्पेशल ऑन डिमांड, ज्यांना ज्यांना चष्म्याचा नंबर आहे, आयसाइट इम्प्रूव्ह करण्यासाठी, सेम 3 लेअर्स वाला तो एक ऑडिओ मी प्लस पूर्ण वेट लॉसचा कोर्स, हिप्नॉसिसचा कोर्स तुम्हाला आज मी गिफ्ट देऊन देतोय. कोणाला पाहिजे टाईप मी इन द कमेंट बॉक्स. राजेश्री बनाले, तिची आयसाइट इम्प्रूव्ह झाली. sushilnahar.com च्या साईटवर जा, तिथे तिने रिव्ह्यू टाकलाय. विजय पत्वा, त्यांचं आयसाइट इम्प्रूव्ह झाली. वेट लॉस तर डेफिनेटली गोष्ट आहे वेगळी. येस, ग्रेट. त्याच्यानंतर कम्प्लीट स्ट्रेचिंग फॉर वेट लॉस पोस्ट वर्कआउट, म्हणजे सपोज तुम्ही योगा करताय, जिम करताय किंवा माझ्याबरोबर वर्कआउट करताय, कम्प्लीट 10 मिनिट्सचं प्रॉपर स्ट्रेचिंग कसं करायचं हा व्हिडिओ तुम्हाला मी लाईफ टाईम देतो.
लाईफ टाईम ऍक्सेस. म्हणजे तुम्ही पुढे जाऊन जिम केली, जॉईन केली, व्हॉट एव्हर इट मे बी, हा तुम्हाला लाईफ स्ट्रेस काय, स्ट्रेस कसा तयार होतो, स्ट्रेस मधून कसा बाहेर पडू शकतो, काय काय उपाय आहेत, हा पण मी तुम्हाला आज लाईफ टाईम ऍक्सेस साठी गिफ्ट देतोय. अमेझिंग. त्याच्यानंतर अफर्मेशन फॉर वेट लॉस अँड फिटनेस, 50 अफर्मेशन टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये, व्हिडिओ मध्ये तुम्हाला फक्त बघायचंय आणि त्याच्यामध्ये ऑडिओ आहे. हा पण मी तुम्हाला आज देतो. व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, हा जर तुम्ही रोज 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 केलं, त्याचा इम्पॅक्ट तुमचा माइंड, सबकॉन्शियस माइंडवर होईल. डाएटचं फॉलो करणं किंवा वर्कआउट, त्याचं रेकॉर्डिंग तुम्हाला दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत ऍक्सेस राहणार आहे. पण मी सांगतो लाईव्हला या, बेस्ट आहे. अदरवाईज तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. आता डाएट चार्ट मी सांगितलं, व्हेज अँड नॉन व्हेज डाएट चार्ट, रेडीमेड डाएट चार्ट तुम्हाला मिळणार आहे, जसं तुम्ही ऍक्सेस घ्याल तसं. पण तुम्ही तो पण फॉलो करू नका, गुरुवारपर्यंत थांबा. ओके. त्याच्यानंतर दर शनिवारी एक स्पेशल मास्टर क्लास असतो, जसं उद्या आहे. आज जॉईन केल्यानंतर उद्या तुम्ही मास्टर क्लासला कुठलाही प्रश्न, माइंड, बॉडीचा, वेट लॉसचा, फिटनेसचा रिलेटेड कुठलेही प्रश्न विचारा, त्याची उत्तरं देईन. आता या 3 महिन्यामध्ये तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही एक ग्रुप मध्ये विचारू शकता, व्हॉट्सअप ग्रुप मध्ये, किंवा या सेशन मध्ये विचारू शकता. कुठलाही प्रश्न बिंदास, पर्सनल, आय वॉन्ट इट, टाईप आय वॉन्ट इट. क्लिअर. हे सगळे कोर्सेस प्लस तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केले जाईल, जो लाईफ टाईम ऍक्सेस असणार आहे. व्हॉट्सअप ग्रुप लाईफ टाईम ऍक्सेस, टेलिग्राम ग्रुप लाईफ टाईम ऍक्सेस. हे सगळं तुम्हाला आज मिळणार आहे जे जॉईन करणार आहेत. फॅन्टास्टिक. तर हे सगळे कोर्सेस आहेत. हे कोर्सेस सांगितले 30,000 ची व्हॅल्यू आहे, मगाशी बघितलं. त्याच्यानंतर हे सगळे कोर्सेस आहेत, याची व्हॅल्यू 49,999. आता याचा टोटल विचार केला, हे सगळे कोर्सेस आणि टोटल 12 वीकचा चॅलेंज, याची व्हॅल्यू होते 85,000 रुपीज. 85,000 रुपीज. पण मी काय सांगितलं, आज वेबिनार ऑफर आहे. जर तुम्ही वेबसाईटवर गेलात sushildanar.com वर, आणि जर तुम्ही कधी बाय करायचं म्हटलं, कधी घेऊ शकता, तर त्याची प्राइस आहे, किती प्राइस त्याची, 14,999. म्हणजे हा वेबिनार संपल्यानंतर जर तुम्हाला उद्या बाय करायचं असेल तर तुम्ही कितीला बाय करू शकता, 14,999. पण आज मी तुम्हाला ऑफर देणार आहे. टाईप ऑफर इन द कमेंट बॉक्स. आय विल गिव्ह ऑफर. त्याच्या कोड देईन. तो कोड काय माहितीये, फिट इंडिया. कळलं. कॉपी करून ठेवा किंवा तुम्ही परत सांगा, स्पेस नाही, मध्ये गॅप नाही, इंडिया, स्मॉल मध्ये, कॅपिटल मध्ये काही टाका, आणि आता टाईप करा लिंक. म्हणजे मी तुम्हाला लिंक देईन.